प्रेक्षकांना सुद्धा मी विनंती करेल की तुम्ही तुमच्या हातावर बघा, डायरी घेऊन बसा, पेन घेऊन बसा. ज्या ज्या गोष्टी मी आज सांगणार आहे, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मित्रामध्ये, नातेवाईकांमध्ये हात जर बघाल तर हे लक्षणं, हे स्वभाव तुम्हाला 100% दिसून येतील. जर अशी वळणदार हृदय रेषा असेल तर अशा व्यक्ती अतिशय भावूक, अतिशय प्रेमळ, अतिशय रोमॅन्टिक जे आहे ना, आणि त्यांची करंगळी शॉर्ट असेल, प्लस शेअर मार्केटच्या ज्या आहे ना रेषा असतात, इथं हा जो शुक्र पर्वत आहे ना, तो एकदम बारीक पातळ अशा केसासारख्या रेषा असतात, ते लोक करू शकतात. पण तरी सुद्धा करंगळी आणि भूत पर्वत पाहणं गरजेचं असतं. पण इथं जर जास्त डीप डार्क रेषा असतील किंवा इथं रेषाच नसतील तर त्या लोकांनी इंट्राडे करायचं नाही, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची. इव्हन आर्थिक अडचणी, लॉसेस, जॉब जाणं, बिझनेसमध्ये मोठं जे काही आहे नुकसान होणं, ते सुद्धा धनरेषेवरती दिसतं. जेवढ्या जास्त धनरेषावरती जाणाऱ्या तेवढे इन्कम सोर्स त्यांच्या हातात जास्त दिसून येतात. तर तेही तिथं घर बसल्या बघू शकता तुम्ही, खाली झुकलेली अशी चंद्राकडे. प्रचंड इमॅजिनेशन जे आहे ना, कल्पनाशक्ती जी आहे अशा लोकांची स्ट्रॉंग असते. ज्याच्याही जीवनामध्ये सूर्यरेषेला हृदय रेषेतून एक ब्रांच जाऊन जॉईंट होईल, त्या व्यक्तीचं लव्ह मॅरेज होतं. लोकांना राजकारणात करिअर करायचं असतं, आमदार, खासदार, मंत्रीपद किंवा एक नेता व्हायचं असतं, तर ह्याचा योग आपल्याला कुठं ह्याच्यातून जाणवतो का, पाहता येतो? जीवनरेषा, जीवनरेषेचे वेगवेगळे जे काही आहे रंगरूप असतात. जास्त मोठी जर असेल, पसरलेली असेल तर त्या व्यक्तीचं वजन तुम्हाला जास्त दिसून येईल बघा. हेल्दी असतात ते. मोठी जर डार्क जर असेल तर. आणि पातळ जर असेल ना, टॉपिक हे प्रेक्षकांसाठी सांगतो मी, बघा, जी काही खालून वरती ह्या बोटाकडे जाते, मध्यमा जी आहे तिकडे खालून वरती जाणारी जी रेषा असते तिला धनरेषा म्हणतात. तर धनरेषा जेवढी पातळ, जेवढी शार्प, जेवढी सुंदर दिसत असेल सदस्यांची, ज्याची ही करंगळी ह्या रेषेपर्यंत पोहोचते, असं सरळ ताट हात ठेवू ना, असं करून नाही, असं तर मग ते बऱ्याचदा वरती जाताना दिसते. सरळ एकदम असा ताट हात ठेवून ना बोटांची ह्या रेषेपर्यंत त्यांची करंगळी पोहोचते. इव्हन वरती जात असेल तर विवाहाची रेषा इथं असते. ही जीवन रेषा आहे बघा, ही जीवन रेषा खाली मनगटाकडे येते, बरोबर. मंगळावरून एक रेषा अशी येऊन इथं या जीवन रेषेला टच करते. त्या कालावधीमध्ये व्यक्तीचं जर फक्त जीवन रेषेवरून मस्तक रेषेला जर रेषा टच करत असेल, त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणा, एखादी फ्रेंडशिप, एखादं रिलेशनशिप जे आहे ना, ते डेव्हलप होताना दिसतं. तर ह्या पार्टमध्ये बघा, अनामिका जी आहे ना, ह्या पार्टमध्ये असं एक माशाचं चिन्ह तिथं तयार होताना दिसतं. ते व्यक्तीला असते. तर असे हे सगळे कॅल्क्युलेशन ज्याच्या हातात असेल त्याला सरकारी पदाची प्राप्ती होताना दिसते. पहिलं म्हणजे हे राहूचं क्षेत्र आहे. जो ग्रह आहे राहू आणि केतू, राहूच्या क्षेत्रामध्ये ज्याच्याही हातावर स्टार असेल त्यांना अचानक धनलाभ होताना दिसतो. जरी ही जी जीवन रेषा आहे, इथं जर ह्या पार्टमध्ये कुठंही जीवन रेषेवर त्रिकोण तयार होत असेल कुठल्याही कालावधीमध्ये, ते एज असतं त्या वयामध्ये, जीवन रेषेवर जेवढे तुमच्या ट्रायंगल तयार होत असतील तेवढ्या मल्टिपल प्रॉपर्टीज तुमच्या होताना दिसतात. ज्याच्याही हातामध्ये हा मनी ट्रायंगल तयार होतो, महिन्याला तो 25,000 कमवू द्या, लाख 2 लाख कमवू द्या, किती त्याचं मनी मॅनेजमेंट तुम्हाला स्ट्रॉंग दिसेल. ज्याही व्यक्तीचा हाताचा रंग थोडासा राखाडी असेल किंवा ग्रे कलर आपण त्याला म्हणू शकतो, तर त्या व्यक्ती जनरली जे आहे ना, दरिद्रतेची निशाणी आहे. ज्याही कुटुंबात असं सदस्य किंवा असंच संतती असेल तर तिथं त्यांची फायनान्शियल कंडिशन डाऊन होताना तुम्हाला दिसेल. ज्या ज्या लोकांच्या जीवनात हे सगळं स्मूथली होताना दिसतं ना, त्यांचे गुरु बलवान असतात, हा एकदम प्रॉपर सेटिंग असतं. ज्याही व्यक्तीच्या बाह्य मंगळ, बघा हा बाह्य मंगळ आहे, जसा हा अंतर्गत मंगळ आहे, 180 डिग्रीवर बाह्य मंगळ आहे. इथं जर अशा आडव्या रेषा एकदम डीप डार्क अशा जर आडव्या रेषा असतील तर त्या लोकांना पोलीस स्टेशनशी संबंधित त्रास, कोर्टाशी संबंधित जे काही फेऱ्या मारणं, कोर्ट केसेस म्हणा, त्यांच्या जीवनात दिसून येतात. जेवढा डीप आता हृदय रेषा जी आहे ती जर तुटलेली दिसली तर ह्याचा अर्थ असा आहे का की तुमचं प्रेम जीवन असेल ते भंग होईल किंवा तुटेल किंवा विरह निर्माण होईल? सगळ्यांनी आपले हात बघा. ज्यांचे डिवोर्स झालेले असतील, ज्यांचे ब्रेकअप झालेले असतील, ज्यांचे पोलीस स्टेशन कोर्ट मॅटर चालू असतील, त्या लोकांचा तुम्हाला गुरु पर्वत जो आहे, विवाह बाह्य संबंध, सध्याचा जो सगळ्यात समाजातला मेजर प्रॉब्लेम आहे, की हे कसं समजतं याच्यावर? नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी PK भांडवलकर.
सत्ता मंचच्या चहा विथ सत्ता या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन खास विषय म्हणजे हस्तरेषा शास्त्र. आज या विषयावर आपण संवाद साधणार आहोत हस्तरेषा शास्त्रज्ञ अमरनाथ तांबे सरांबरोबर. सर ज्योतिषशास्त्र, हस्तरेषा शास्त्र, संख्याशास्त्र आणि वास्तुशास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत. आज आपल्या या सत्ता मंचावर खास चहा विथ सत्ता शो मध्ये त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं सत्ता मंचावर खूप खूप स्वागत. कसे धन्यवाद. आहात? मजेत, अगदी मजेत. आज आपण खूप महत्वाच्या विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. तो विषय म्हणजे हस्तरेषा शास्त्र. तर मला जाणून घ्यायला आवडेल की हस्तरेषा शास्त्र म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा इतिहास काय आहे. हे बघा, हस्तरेषा शास्त्र म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा हात बघून त्याच्या जीवनातले जे काही आहे अपडाऊन असतील किंवा इव्हेंट असतील, त्याला आपण योग म्हणू शकतो, त्या गोष्टी त्या व्यक्तीला समजावून सांगणे. सिंपल जी काही व्याख्या आहे माझ्या मते ही हस्तरेषा शास्त्राची व्याख्या आहे. त्याच्यात काय पाहिलं जातं नेमकं? हा, हस्तरेषा शास्त्रामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे एक पॅटर्न मी बनवलेला आहे. व्यक्तीच्या हाताचा रंग, व्यक्तीच्या हाताचा आकार, अंगठ्यापासून करंगळीपर्यंत जे काही आपले 5 बोट आहेत त्यातले चढ उतार, जसे कुंडलीमध्ये 9 ग्रह असतात तसेच हातावरती सुद्धा आपल्या ग्रह किंवा आपण पर्वत म्हणतो त्याला पर्वत असतात. त्याची सेटिंग असते, मुख्य रेषा असतात, उपरेषा असतात, काही शुभ अशुभ चिन्ह हातावरती असतात. तर त्याद्वारे पूर्ण विश्लेषण केलं जातं. अरे वा. हो. आता मला अजून एक गोष्ट महत्वाची विचारायची की गैरसमज भरपूर असतात. म्हणजे नेमकं हस्तरेषा शास्त्र हे म्हणजे श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे की नेमकं त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे? हे बघा, लॉजिकली जर बघितलं तर ज्यावेळेस व्यक्ती माझ्याकडे किंवा त्या शास्त्राचा अभ्यास करेल किंवा विश्लेषण घेईल तर त्याला सगळ्या गोष्टी ज्या आहे पटापट क्लिक होताना दिसतात. वैयक्तिक लेवलवरती त्याचा स्वभाव कसा आहे, त्याच्या जीवनातले जे काही अपडाऊन आहे किंवा जे इव्हेंट घडून आलेले, विवाह कधी झाला ते प्रॉपर आम्ही सांगतो, प्रमोशन म्हणा, त्याच्या जीवनात प्रॉपर्टी कधी आली, कुठले योग आहे, त्याला अडचणी कधी आल्या, हे सगळं हातावर दिसतं. जो ह्या शास्त्राला मानतो याचा आधार घेतो, एक GPS द्वारे जसं आपण एखाद्या रूटला जातो तसा जो हे करतो, त्याच्यासाठी हे जे आहे मार्गदर्शन आहे, एक त्याची श्रद्धा आहे. पण ज्या लोकांना याचं नॉलेज नाही किंवा त्यांनी विश्लेषण घेतलेलं नाहीये, त्याच्यावर अभ्यास केलेला नाहीये, त्यांच्यासाठी एक अंधश्रद्धा आहे. कारण त्यांना नॉलेजच नाही म्हटल्यावर त्यांच्यासाठी अंधश्रद्धा म्हणावं लागेल. बरोबर. हो. काही वैज्ञानिक पुरावे त्याला आहेत का दृष्टिकोन? वैज्ञानिक कारण काय आहे, भारतामध्ये जे सामुद्रिक शास्त्रानुसार ज्योतिषशास्त्र जे आहे, ज्योतिषशास्त्र हा मेन जो सोर्स आहे, हा अथांग महासागर आहे. त्यातूनच या शास्त्रांची उत्पत्ती झालेली आहे. कोणकोणत्या? फेस रिडिंग असेल, पाम रिडिंग असेल, न्यूमरोलॉजी असेल, वास्तू असेल, तर हा त्यातला एक भाग आहे. हे शास्त्र ते एवढं त्याला जी हाईप मिळायला पाहिजे, जी प्रसिद्धी मिळायला पाहिजे, ती भारतात आत्ता तरी मिळालेली नाहीये. त्याच्यावर एवढा डीप रिसर्च अजून कोणी केलेला नाहीये. बरोबर. त्याच्यावर आता काही आमच्यासारखे लोक आहेत जे काही अभ्यास करतात, त्या गोष्टी जाणून घेतात, अशी सुरुवात झालेली आहे. बाकी ज्योतिषशास्त्राला प्रचंड जे काही आहे ते हे मिळालेलं आहे, बूस्ट मिळालेला आहे, त्याची ख्याती झालेली आहे. तुम्हाला बघा, प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, प्रत्येक एरियामध्ये 1-2 ऍस्ट्रॉलॉजर दिसणारच, जे की कुंडली किंवा ऍस्ट्रॉलॉजी करताना. पण हस्तरेषा शास्त्राचे खूप कमी लोक आजही भारतात आहेत. उत्पत्ती ऍक्च्युअली भारतातूनच झालेली आहे. पण विदेशी लोक जे आहेत, जसं की किरोला मानलं जातं हस्तरेषा शास्त्राचा जो जनक म्हणतात, पण किरो नाहीये. किरो भारतातच येऊन आपल्या ऋषीमुनी आहे, आपले जे काही जाणकार आहे, जे पंडित होते, ज्ञानी लोक होते, त्यांच्याकडूनच शिकून मग त्यांनी रेकॉर्डेड गोष्टी केल्या, पुस्तकं लिहिले, त्याचे अनुभव सांगितले. आणि दुसरा अजून एक ड्रॉबॅक भारताचा, की जे पाश्चिमात्य किंवा विदेशातून जे नॉलेज येतं ना, त्याला आपण खूप ग्रेट मानतो, डोक्यावर घेतलं जातं, त्याला जास्त वाहवा केली जाते. ऍक्च्युअली हस्तरेषा शास्त्र असो किंवा कुठलेही ऑकल्ट सायन्स आहे, गूढशास्त्र आहे, हे त्याचा जो काही मेन बेस आहे तो भारतच आहे, आपलाच देश आहे. बरोबर. आता ह्या ज्योतिषशास्त्र आणि हस्तरेषा शास्त्रामध्ये नेमका मुख्य फरक काय? हा, 2 जर गोष्टी सांगायच्या. ज्योतिषशास्त्र म्हणजे व्यक्तीचा जन्म कधी झाला, ती तारीख, ती वेळ, ते ठिकाण यानुसार त्याची पत्रिका किंवा त्याची कुंडली तयार केली जाते. बरोबर. त्यानुसार मग त्याची दशा कोणती आहे, अंतर्दशा कोणती आहे, प्रत्यंतर दशा कोणती आहे, नक्षत्र जे काही असतात ते काय आहे, त्यांची दृष्टी किती आहे, त्याच्या डिग्री कशा आहे, हा सखोल अभ्यास जो आहे तो ज्योतिषशास्त्रात केला जातो. तिथूनही जे आपण म्हटलो हेल्थ, वेल्थ, जॉब, बिझनेस, मॅरेज,
कोर्ट मॅटर हे जे इव्हेंट्स आहेत तेही पाहिले जातात. आणि हस्तरेषा शास्त्र म्हणजे प्युअरली व्यक्तीचा हात बघून त्याच्या जीवनातले इव्हेंट जे आहे ते आपण प्रिडिक्ट करू शकतो. तर हा दोन्हीमधला मेजर फरक आहे. बाकी ग्रह जे आपण म्हटलो, पर्वत म्हटलो, ते सगळं काही सिम्युलर आहे. पण माझा इंटरेस्ट, माझी रुची या शास्त्राकडे वाढण्याचं कारण की इथं इन्स्टंट प्रिडिक्शन आपल्याला देता येतं, बरोबर. लवकरात लवकर जाणून घेता येतं. ते पुढे आपण बोलणारच आहोत. बरोबर. काय कुठल्या गोष्टी Details असतात सगळे येणारच आहे. इकडं जास्त एनर्जी लावावी लागते ज्योतिषशास्त्रामध्ये. तिथूनही परफेक्ट जे काही आहे प्रिडिक्शन येतातच. त्याला प्रॅक्टिस तेवढी पाहिजे, अभ्यास तेवढा, आणि सर्वात महत्वाचं जन्मतारीख, वार, वेळ, ठिकाण हे अॅक्युरेट पाहिजे. नाही तो समोरचा कितीही ज्ञानी असेल, कितीही मोठा अभ्यासक असेल, पण फॉर्म्युला जर चुकला, बरोबर. गणित वेळ, तर ते सगळं चुकून जातं ना, मग ते मॅच होत नाही. पण आपला हात जो असतो तो जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्या सोबत असतो. त्यातले चढ उतार, त्यातल्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण इझिली वाचू शकतो, बघू शकतो, त्याचा अध्ययन करू शकतो. तर हा दोन शास्त्रांमधला फरक आहे. आता हातातल्या कोणत्या रेषा आहेत? सपोज म्हणजे धनरेषा असेल, जीवन रेषा असेल, हृदय रेषा असेल, मस्तिष्क रेषा असेल, तर काय आहेत ह्या रेषा, म्हणजे काय सांगतात? रेषांवरून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात. आपण आता रेषांनी सुरुवात करू, बरोबर? त्याचे रंग असतात, आकार, बोट, आपण जसं पर्वत म्हटलो, सुरुवात आज आपण रेषांपासून करू, बरोबर? आता हृदय रेषा जसं तुम्ही विचारलं, हे बघा या टाईपची जी आहे, प्रेक्षकांनाही दाखवतो मी. तुमचा उजवा हात बघा, इथून अशी वळणदार ही जी रेषा जाते हिला हृदय रेषा म्हणतात, बरोबर? बरोबर. हृदय रेषेवरून व्यक्तीच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये अतिशय उत्तमरित्या जे काही आहे ते प्रिडिक्ट करता येतं. कसं? जर अशी वळणदार हृदय रेषा असेल तर अशा व्यक्ती अतिशय भावुक, अतिशय प्रेमळ, अतिशय रोमॅन्टिक जे आहे ना, आणि भोळ्या दिसून येतात, बरोबर? एकदम देवदूत किंवा एखादं जे काही आहे आपण काय म्हणतो त्याला हवा हवासा व्यक्ती वाटणारा ज्यांचा स्वभाव असतो बघा, सगळ्यांशी मिळून मिसळून आनंदाने गोडीने वागणारे जे लोक असतात ना, तर त्यांची हृदय रेषा अशी वळणदार दिसून येते. तो स्वभाव तिथून तसा दिसून येतो. हीच रेषा जर अशी गुरु पर्वताकडे, हा पर्वत गुरुचा असतो, इकडे जर झुकलेली असेल तर मग ते टाइम मॅनेजमेंट आणि एका चाकोरीमध्ये, एका डिसिप्लिन मध्ये चालणारे लोक, त्यांना म्हणजे जे आहे ना शिस्तबद्ध सगळं पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांचं सगळं शेड्यूल जे असतं ते एकदम क्रमबद्ध असतं. झोपणे, उठणे, जे जे काही त्यांचं प्रोफाईल असेल, जे काही कार्यक्षेत्र असेल त्याच्यामध्ये एनर्जी, सगळं त्यांना डिसिप्लिन लागतं. तर हे दुसरा स्वभाव झाला ज्यावेळेस गुरुकडे. आणि अंतर्गत मंगळ, हा अंतर्गत मंगळ असतो. इकडे जर एखाद दोन ब्रांचेस झुकलेले असतील त्यातून, किंवा जर हृदय रेषा जर इकडे झुकलेली असेल तर प्रचंड तापट, प्रचंड अग्रेसिव्ह आणि प्रचंड रागीट त्या व्यक्ती असतात. मी पाहतो रागाचा बघा, चेक करा तुमची. माझी बघतोय मी, तुम्ही सांगताय. प्रेक्षकांना सुद्धा मी विनंती करेल की तुम्ही तुमच्या हातावर बघा, डायरी घेऊन बसा, पेन घेऊन बसा. ज्या ज्या गोष्टी मी आज सांगणार आहे, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या मित्रामध्ये, नातेवाईकांमध्ये हात जर बघाल तर हे लक्षणं, हे स्वभाव तुम्हाला 100% दिसून येतील. तर वळणदार रेषा आपण बघितली, गुरुकडे जाणारी बघितली, त्यानंतर मंगळाकडे, अंतर्गत मंगळाकडे झुकलेली असेल किंवा मोठमोठ्या ब्रांचेस जरी झुकलेल्या असतील तर ते लोक अग्रेसिव्ह असतात. चिडणे, ओरडणे, लाल होणे, ताबडतोब अग्रेशन आहे ना त्यांच्यामध्ये जे आहे जागृत होताना दिसतात. तर अशी एक हृदय रेषेविषयी. तसे हृदय रेषांचे भरपूर प्रकार आहे. काहींची डबल असते, तुटलेली असते, असे कितीतरी. हे सगळं मी माझ्या क्लासेसमध्ये जे प्रोफेशनल लोक आहे, ज्यांना शिकायचं आहे, अध्ययन करायचं, त्यांना सांगतो. पण कॉमन मॅन साठी एवढं ठीक आहे. तर पुढचं, आता मस्तक रेषेविषयी तुम्ही विचारलं. ही जी रेषा आहे खाली झुकलेली, ही मस्तक रेषा असते बघा. प्रत्येकाच्या हातावरती इथं मस्तक रेषा दिसेल, खाली चंद्राकडे. हा चंद्र पर्वत असतो. गुरुच्या खालून सुरुवात होऊन अशी जी आहे ना खाली चंद्राकडे गेलेली असते, बरोबर? काही लोकांची सरळही दिसेल तुम्हाला, काही लोकांची छोटी दिसेल, काही लोकांची पूर्ण हात भरून दिसेल. तर त्याचे वेगवेगळे ऍट्रिब्यूट असतात. तर पहिलं जे गुणधर्म आहे, खाली झुकलेली अशी चंद्राकडे, प्रचंड इमॅजिनेशन जे आहे ना, कल्पनाशक्ती जी आहे अशा लोकांची स्ट्रॉंग असते, पहिलं ऍट्रिब्यूट. दुसरं जे म्हणजे असे लोक स्पिरिच्युअल असतात, धार्मिक जे काय आहे, पूजा पाठ, दान धर्म, अंध अपंग, वृद्ध, अशा क्षेत्रामध्ये ना त्यांना दान धर्म करणं, आपली एनर्जी लावणं प्रचंड आवड असते. कल्पनाशक्ती चांगली, धार्मिकता चांगली, इमॅजिनेशन चांगलं, हे सगळं हे खाली झुकलेल्या मस्तक रेषेवरून दिसून येतं, बरोबर? छोटी असेल तर ते लोक सुद्धा अग्रेसिव्ह असतात. त्यांना ताबडतोब थोडं जरी प्रेशर आलं ना
तर ॲग्रेशन जे आहे ना ते दिसून येतं. त्यांना Violation प्रेशर सहन होत नाही. बरोबर. Violation कडे जातात. हा, लगेच ताबडतोब जे तुम्ही घरात बघा मारझोड करणारे भावा बहिणींना, सदस्यांना, मित्रांना लगेच हात उगारणारे असतात ना, त्यांची छोटी माइंड लाईन असते. बरोबर. तर ती माइंड लाईन तशी फुल अशी पूर्ण मोठी जर माइंड लाईन असेल, पूर्ण अशी हात भरून जर इथपर्यंत जात असेल, हा बाह्य मंगळ आहे, बाह्य मंगळाकडे अशी मोठी, तर ते प्रचंड प्रॅक्टिकल लोक असतात. प्रॅक्टिकल एकदम. त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, रिसर्च बेस पाहिजे. स्वतःही रिसर्च करतील, कुठून तरी काहीतरी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी संशोधन करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रॅक्टिकलनेस त्यांच्या स्वभावामध्ये प्रचंड दिसून येतो. त्याचबरोबर पुढची जी रेषा आहे ती म्हणजे मस्तक रेषा. बरोबर. तर मस्तक रेषा जर खाली झुकलेली असेल, अशा व्यक्तींचं कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन जी आहे ती पॉवर त्यांच्यामध्ये चांगली दिसून येते. प्लस अशा व्यक्ती धार्मिकही दिसून येतात, आस्तिक दिसून येतात. पूजा पाठ, दान धर्म, अंध अपंग वृद्ध त्यांची सेवा करणं, त्या क्षेत्राकडे त्यांचा प्रचंड कल दिसून येतो. तर ती खाली झुकलेली जी काही आहे मस्तक रेषा, तिचं लक्षण आहे. तुमच्याही कुटुंबात असेल, तुम्ही चेक करा, त्या व्यक्तीचा स्वभाव अगदी तुम्हाला तसा दिसून येईल. प्लस छोटी जर मस्तक रेषा असेल तर मग तापट स्वभाव, ताबडतोब जे आहे ना ते अग्रेसिव्ह होतात. थोडं जरी त्यांना डिवचलं, थोडं जरी प्रेशर त्यांच्यावर आलं ना, तर अग्रेसिव्ह होताना दिसून येतात. बरोबर. बरोबर. तर ही छोटी. मोठी जर असेल पूर्ण, काही लोकांची तुम्हाला अशी हात भरून मस्तक रेषा दिसेल, तर मग ते लोक एक रिसर्चर असतात. प्रॅक्टिकलनेस त्यांच्या स्वभावामध्ये जास्त दिसेल. कुठून तरी काहीतरी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न ते लोक करत असतात. जनरली ज्या लोकांचं पीएचडी किंवा रिसर्च किंवा कुठलं ना कुठलं त्यांच्या नावचं पेटंट रजिस्टर होतं ना, तर असे लोक जे चिकित्सक असतात, तर त्यांची माइंडलाईन मोठी दिसून येते, असे पूर्ण हात भरलेले. तर असे वेगवेगळे प्रकार आहे. हा एक मोठा सब्जेक्ट आहे. तर आपण 2-2, 3-3 जे काही ऍट्रिब्यूट किंवा गुणधर्म आहे ते प्रेक्षकांशी आज आपण शेअर करतोय. बरोबर. पुढचं जे तुम्ही म्हटले जीवन रेषा, जीवन रेषेचेही वेगवेगळे जे काही आहे रंगरूप असतात. जास्त मोठी जर असेल, पसरलेली असेल, तर त्या व्यक्तीचं वजन तुम्हाला जास्त दिसून येईल बघा. हेल्दी असतात ते. मोठी जर डार्क जर असेल तर. आणि पातळ जर असेल ना, तर स्लिम ट्रिम असतात. स्लिम ट्रिम असतात. जेवढी पातळ जीवन रेषा ना, त्या व्यक्ती तुम्हाला स्लिम ट्रिम दिसतील. बरोबर. जीवन रेषेवर बरेच चढ उतार असतात. विवाह, रिलेशनशिप, प्रॉपर्टीज, पद, प्रमोशन, त्या गोष्टीवर आपण हळूहळू येणारच आहोत. पण जीवन रेषा इथं हेल्थ पण दाखवते आणि बऱ्याच काही गोष्टी तिथं आहेत. बरोबर. हे बेसिक गोष्टी झाल्या. आता अजून एक जी रेषा म्हटली तुम्ही, धनरेषा. सगळ्यांना हवा वाटणारा टॉपिक. पैसा. हो, पैसा सगळ्यांना पाहिजे आहे. तर धनरेषा भारतामध्ये बघा, पुस्तकांमध्ये किंवा या प्रत्येक जे काही अध्ययन करणारे लोक आहे, चंद्रावरून निघाली तर असं, केतूवरून निघाली तर तसं, जीवन रेषेतून निघाली तर तसं, हे असे गुणधर्म सांगतात. परंतु त्यातले खास खळगे जे आहे ते प्रॉपर फोटोग्राफी करून जे काही आम्ही ऑफिसला करतो, मग त्यातले चढ उतार कळतात. धनरेषा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. प्रेक्षकांसाठी सांगतो मी, हे बघा, जी काही खालून वरती ह्या बोटाकडे जाते, मध्यमा जी आहे तिकडे खालून वरती जाणारी जी रेषा असते तिला धनरेषा म्हणतात. तर धनरेषा जेवढी पातळ, जेवढी शार्प, जेवढी सुंदर दिसत असेल, तेवढा मनी फ्लो त्या व्यक्तीच्या जीवनात चांगला दिसून येतो. मनी फ्लो, पैसा देणारी जी आहे ती जर खराब असेल, दूषित असेल, पसरलेली असेल, तर मग खर्चिक जीवन दिसून येतं, कर्जाचं प्रमाण दिसून येतं, ग्रोथ त्या लेवलची दिसत नाही. असे बरेचसे जे खास खळगे जे आहे धनरेषेवरून पाहिले जातात. इवन आर्थिक अडचणी, लॉसेस, जॉब जाणं, बिझनेसमध्ये मोठं जे काही आहे नुकसान होणं, ते सुद्धा धनरेषेवरती दिसतं. त्या गोष्टी सुद्धा दिसतात. तर ही झाली धनरेषा. अशा वेगवेगळ्या रेषांचे प्रकार आहे. व्यापार रेषा आहे, सूर्यरेषा आहे, बऱ्याच रेषा ह्या मुख्य रेषा आहेत हातावरच्या. बरोबर. आता ह्या मला अजून विचारायचं की ह्या रेषा बदलतात का काळाने ओघाने? रेषा बदलत नसतात कधीही. कॉमन मॅनचा हा एक प्रश्न असतो. जसं आपली उंची आहे, आपले हार्मोन्स आहे, आवाज आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहे सर्टन एका एजला येऊन थांबतात. बरोबर. शरीर रचनेत मॅच्युअर्ड जसं आपण होतो ना त्या लेवलला होतात. तसंच रेषांचं आहे. फार मेजर असे अपडाऊन येत नाही रेषांमध्ये. हा, काही ऑब्झर्वेशन मी जसं म्हटलो की धनरेषा ठराविक वयामध्ये जर पसरली तर तिला तिथं आर्थिक अडचणी त्या व्यक्तींना दिसेल. काही लोक अगोदर स्लिम असतात बघा, लग्नापूर्वी तुम्ही पाहिलेलं असेल, आणि सर्टन एज नंतर 35 असेल, 40 असेल किंवा 45 असेल,
त्यानंतर जे आहे ना थोडेसे स्थूल होताना दिसतात. तर त्या कालावधीमध्ये त्यांची जीवनरेषा पसरलेली असते, तिची जाडी वाढलेली असते. तर त्यामुळे ते बदल घडताना दिसून येतात. तर छोटे मोठे बदल घडतात, पण एकदम ड्रास्टिक अशा रेषा बदलत नाहीत. बरोबर. हो, काही लोक एक्सरसाइज करून स्वतःला मेंटेन करतात, त्यावेळेस काही बदल होतो का त्याच्यामध्ये? ऑब्व्हियसली. आता त्याचं आपण उलट उदाहरण घेऊ. काही लोकांना अगोदर स्थूल असतात बघा. फिल्म इंडस्ट्रीतले कितीतरी लोक तुम्ही पाहिलेले असेल. अगोदर खूप त्यांचं वजन होतं. नंतर त्यांनी एक्सरसाइज करून एकदम सिक्स पॅक्स, ॲब्स आणि पर्सनॅलिटी जी आहे ना ती एकदम डेव्हलप केली. बरोबर. तर त्या कालावधीमध्ये त्या वयाच्या याच्या टप्प्यात त्यांची जीवनरेषा मोठी असते, पसरलेली असते. म्हणून ते स्थूल असतात. जसं की सोनाक्षी सिन्हा बघाल तुम्ही, ते सैफ अलीची मुलगी जी आहे ती बघाल, त्यांच्या अगोदर वजन होतं. ऋतिक रोशन सुद्धा अगोदर हेवी होते ते बरोबर. बालपणी. नंतर त्यांनी त्याच्यावर वर्कआउट, तर त्या कालावधीमध्ये मग त्यांची जीवनरेषा पातळ झालेली असते. मग ते डाएटकडे, एक्सरसाइजकडे फुल एनर्जी लावून स्लिम होताना दिसतात किंवा प्रॉपर शेपमध्ये येताना दिसतात. तर ती पातळ जीवनरेषा असते त्या कालावधीत. म्हणून तो बदल घडून येतो. हा नेचर, परमेश्वर हे बदल घडून आणत असतो. आपल्याला काय वाटतं, अरे त्याने ह्या गोष्टी केल्या, मग त्याच्या मागे हे रिझन असतं. त्या कालावधीत जशी रेषा असेल तसं त्याचं बिहेवियर म्हणा, तो पॅटर्न दिसून येतो. आता सगळ्यात जरा थोडासा उत्सुकतेचा प्रश्न आहे. हा. नेमका हात कोणता बघितला पाहिजे, डावा की उजवा, आणि विशेषतः महिलांचा कोणता हात बघितला पाहिजे? हा प्रश्न नेहमी आम्हाला विचारला जातो. जेव्हाही विश्लेषणासाठी कोणी महिला येईल, ऑनलाईन असू द्या, ऑफलाईन असू द्या, पहिले जे विचारतात की सर तुम्ही तर उजव्याच हाताचे फोटो घेतले माझ्या. म्हणजे थोड्या मोठ्यांनी सांगितलंय किंवा समाजातून असं ऐकलंय की महिलांचा डावा हात बघायला पाहिजे. तर ते मी नेहमी सांगत असतो क्लासमध्येही आणि प्रत्येक वेळेला. 2 कारणं त्याच्या मागे दडलेले आहेत. एक जर आपण सनातनचं एक आध्यात्मिक कारण जर म्हटलं तर शिवजी जे शिवशंभो आहेत, महादेव. त्यांचं महादेवांचं अर्ध नारी नटेश्वर हे जर रूप तुम्ही बघाल, बरोबर. तर जो उजवा बॉडी पार्ट आहे तो शिवशंभोंचा आहे, महादेवांचा आहे. बरोबर. आणि डावा बॉडी पार्ट जो आहे तो पार्वती मातेचा आहे. मातेचा. म्हणून मग अर्धांगिनी आपण जे पत्नीला म्हणतो, तर तो जो पार्ट आहे डावा बाजू आहे. मग डावा हात बघायला पाहिजे, अशी एक आध्यात्मिक धारणा आहे. बरोबर. परंतु जसंही देश स्वातंत्र्य झाला 1947 नंतर, बरोबर. तर महिलांना अधिकार प्राप्त व्हायला लागले. शिक्षणाचा अधिकार, जॉब, बिझनेस करण्याचा, त्यांच्या नावावर प्रॉपर्टी, राजकारण असेल, क्रीडा असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये जे काय आहे महिला मुली ज्या आहेत त्या ग्रो करायला लागल्या. पूर्वी तसं नव्हतं. कुठलेच अधिकार चूल नव्हते. आणि मूल. विवाहाचं सुद्धा त्यांना माहिती नाही. बालविवाह व्हायचे पूर्वीच्या कालावधीमध्ये. त्यामुळे काही अधिकारच नाही. मग त्यांचं बघणार काय तुम्ही? डावा हात बघायचे. त्यांचं अधिकारच त्यांना काही नव्हते. घरातले आई वडील असतील, वडीलधारे असतील, चुलते आजोबा मामा, ते सगळे डिसिजन घ्यायचे. त्यामुळे त्या कालावधीत डावा हात बघायचे. बघून काय प्रिडिक्ट करणार, का त्यांच्या हातात काहीच नव्हतं ना. बरोबर. जसं तुमचं चॅनलचं नाव आहे सत्ता 7, सत्ताच नव्हती ना त्यांच्याकडे. स्वातंत्र्यानंतर सत्ता आली. मग राष्ट्रपतीपासून तर पंतप्रधानापासून तर सगळे काय असेल तुमचे राजकारण, प्रत्येक क्षेत्रात पुढे चंद्रावर जाऊन आले. IPS. बघा आता सुनीता विल्यम्स तुम्ही जे काही सांगितलं, तर तिथपर्यंत जे काही आहे महिला पोहोचलेल्या आहे. म्हणून त्यांचे उजवे हात जे आहे ते एनर्जाइज झालेले आहे, ऍक्टिव्हेट झालेले आहे. त्याच्यानुसार सगळे कॅल्क्युलेशन मिळतात. आता जर रिसेंटली पाहिलं तर पाकिस्तानच्या आता जे युद्ध झालं त्याच्यात दोन्ही महिला ज्या आहेत, ज्या काही आपल्या आर्मी आणि एअरफोर्सच्या ज्या आहेत, त्यांनी बघा किती जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एवढी तर महिलांनी. तर आता कुठेही महिला ज्या आहेत त्या कमजोर नाहीये किंवा त्यांना राईट्स नाहीये असा कन्सेप्ट राहिलेला नाहीये या 70-75 वर्षात. त्यामुळे उजवाच हात बघायला पाहिजे त्यांचा. तुम्ही जे अधिकाऱ्यांची नावं घेतले ना, तर ते पण सिम्पटम्स असतात ना हातावरती. आता बोटांची रचना असते आणि त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करता, म्हणजे काय पाहता त्याच्यात नेमकं? सुरुवात सेकंड नंबरचा पॅटर्न येतो. जसं रंग आकार आपण बोट म्हटलो, थर्ड नंबरचा पॅटर्न येतो. बरोबर. बोटांमध्ये जे बऱ्याच काही गोष्टी असतात, तुमचा स्वभाव दडलेला असतो, तुमच्यामधल्या क्वालिटीज दडलेल्या असतात, तर ते आपण बघणार आहोत. सुरुवात करू आपण अंगठ्यापासून. बरोबर. प्रेक्षकांनाही सांगेल मी, अंगठ्याकडे तुमच्या बघा. ज्याही लोकांचा अंगठा असा मागच्या बाजूला झुकत नाहीये जास्त, हे बघा तुमच्याकडे लाईव्ह डेमो आहे तुमच्यासाठी. माझा अंगठा पाठीमागे झुकत नाहीये, एकदम हार्ड आहे. आणि हा जो फर्स्ट फॅलेंज आहे, सेकंड फॅलेंज आहे, अजून थोडासा जर मोठा असेल, असा फुगलेला असेल, तर ते लोक जिद्दी असतात, आपल्या निर्णयांवरती ठाम राहणारे असतात, अडून बसणारे असतात, की कोणतीही गोष्ट करेल, घर बांधेल तर असंच,
जॉब करेल तो तसाच, व्यापार करेल तो तसाच, आपल्या निर्णयांवरती जे आहे ना तो ठाम राहणारे असतात, झुकत नाही कोणासमोर. बरोबर. थोडक्यात पुष्पा मूवी पाहिला असेल बरोबर. तर तो झुकेगा नाही साला. तर ते स्वभाव त्यांचा, ते नेचर दिसून येतं. तर तो एकदम जे आहे ना खंबीर असतात, बरोबर. बरोबर. तर हे स्वभावातून दिसतं. ज्यांचा मागच्या बाजूला फ्लेक्झिबल असेल, दाबला तसं झुकत असेल, असा जो मागे फोल्ड होत असेल ना, फ्लेक्झिबल नेचर त्यांचं. मग फ्लेक्झिबल तुम्ही जसं म्हणाल तसं, अशा आपल्या निर्णयावर अडून बसणारे नसतात. त्यांची इच्छा जरी नसेल तुमच्यासोबत फिरायला यायची किंवा मूवीला, एखाद्या हॉटेलला, एखाद्या गार्डनला, पण टीम म्हणते, सोबतचे म्हणताय, फॅमिली मेंबर म्हणताय, मित्र म्हणताय ना, ठीक आहे तुम्ही जसं म्हणता तसं, ते डोकं लावत नाही. फ्लेक्झिबल स्वभाव, तर तेही दिसतं. प्लस हा जर पार्ट, सेकंड पार्ट हा जर जास्त ब्रॉड असेल, बरोबर. मग ते लोक तार्किक. उजव्या अंगठ्याचा. उजव्या अंगठ्याचा, उजव्या डाव्या दोन्ही अंगठ्याचा हा भाग, जसा हा पेर आहे, हे फॅलेंजे, सो सेकंड नंबरचं आहे ना, इथं डिस्टन्स जास्त असेल, लांब जास्त असेल ना हा, तर ते लोक तार्किक असतात. लॉजिकल गोष्टी बोलायला त्यांना आवडतं. प्रत्येक गोष्टी मागं काय लॉजिक आहे ते शोधणारे असतात, ते सर्च करणारे असतात. लॉजिकल चर्चा असेल तर त्याच्यात त्यांना आनंद मिळतो. इलॉजिकल गोष्टींवरती बिलकुल त्यांना रस नसतो. तर तेही अंगठ्यावरून बघा एवढ्या गोष्टी समजतात, बरोबर. बरोबर. काही लोकांचे अंगठे तुम्हाला आहे ना असे पेन्सिल सारखे टोकदार दिसतील, बरोबर. तर ते प्रचंड फोकस करणार. बघा तुमचं टोकदार आहे, प्रचंड आपल्या जो निर्णय घेतला किंवा जे कार्यक्षेत्र निवडलं किंवा जी जबाबदारी त्यांना मिळाली त्याच्यामध्ये झोकून देणारे स्वतःला, जोपर्यंत ते कार्य, ती जबाबदारी पूर्ण होत नाही, टोकदार आहे बघा, टोकदार अंगठा आहे, तो ते फुल फोकस करणारे असतात. आणि ज्यांचा बोथट असतो, तुम्हाला कळून जाईल बोथट, मग ते त्यांचं लक्ष विचलित होतं. आपल्या कार्यातून, जबाबदारीतून ना थोडे विचलित होताना दिसतात. कोणी जर काही म्हटलं, अरे हा जॉब चांगला, हा व्यापार चांगला, तर तिकडे ते डिस्ट्रॅक्ट होताना दिसून येतात. तर फक्त अंगठ्यावरून बघा एवढं काही नेचर व्यक्तीचं समजून येतं. तर पुढचे जर बोट जर म्हणाल तर आपण एक 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 ऍट्रिब्यूट घेऊ त्याचं, बरोबर. तर्जनी, ज्याला की इंडेक्स फिंगर म्हणतात इंग्लिशमध्ये, ही जर उंच असेल, सूर्याचं जे बोट आहे रिंग फिंगर याच्यापेक्षा जर ही उंच असेल, तर त्या व्यक्तीमध्ये लिडरशिप क्वालिटी जी आहे ना ती ठासून भरलेली असते. जनरली कॉम्बिनेशन हे असतं की तर्जनी छोटी असते आणि अनामिका रिंग फिंगर उंच असते. पण काही एक्सेप्शनल केसेस असतात त्याच्यात हे उंच दिसेल तुम्हाला आणि ही छोटी दिसेल. तर यांच्यात लिडरशिप क्वालिटी भरलेली असते. परंतु छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इगो हर्ट होत असतो, त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. हाही एक मायनस पॉइंट असतो. जर तुमच्या कोणी घरामध्ये, सर्कलमध्ये अशी व्यक्ती असेल, तसा इगो हर्ट होतो. तर 100% त्याचं हे जे काही बोट आहे, तर्जनी जी आहे, ती सूर्याच्या बोटापेक्षा, अनामिकेपेक्षा उंच दिसून येईल तुम्हाला, बरोबर. तर असं ऍट्रिब्यूट इथं दिसून येतं. आणि हे जर प्रॉपर जर असेल, जसं माझं कॉम्बिनेशन दिसतंय बघा, हे बोट छोटं आहे सूर्याचं, अनामिका जी आहे ती उंच आहे, कॉन्फिडन्स लेवल चांगला असतो, रिस्क टेकिंग फॅक्टर चांगला असतो, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये व्यक्ती जो आहे एन्जॉयबल जीवन जगताना दिसून येतो, बरोबर. ते तिथं दिसतं. सर्वात महत्वाचं, आणि हे बोट, हे करंगळीवरून इतकी काही माहिती त्या व्यक्तीची आपल्याला समजू शकते. त्याचं नेचर, त्याचं फायनान्स, त्याचं बिझनेस अॅक्युमन, त्याचं अकाउंटिंग, त्याचं जे काही आहे टापटीपणा, सगळं ह्या बोटावर दडलेलं असतं. जर हे बघा, प्रेक्षकांसाठी मी हात करतो इकडं, ही अनामिका आहे. अनामिकेच्या वरती पहिली रेषा असते, फर्स्ट फॅलेंज आहे. ह्या रेषेपर्यंत तुमच्या मुलांची म्हणा, फॅमिली सदस्यांची ज्याचीही करंगळी ह्या रेषेपर्यंत पोहोचते, असं सरळ ताट हात ठेवू ना, असं करून नाही, असं तर मग ते बऱ्याचदा वरती जाताना दिसते. सरळ एकदम असा ताट हात ठेवून ना बोटांची ह्या रेषेपर्यंत ज्यांची करंगळी पोहोचते, इवन वरती जात असेल, तर याचं शुभ, एकदम अतिशुभ जे काय आहे ते फळ त्या व्यक्तीला मिळताना दिसतं. त्यांचा टापटीपणा, जे काही ऑर्गनाइज आपण म्हणतो त्या व्यक्ती बघा, सगळं प्रॉपर असतो त्यांचं सेटअप. मेमरी त्यांची शार्प दिसून येते, एकदम त्यांची मेमरी जी आहे ना एकदम शार्प दिसेल. म्हणून जे मोठमोठे राजकारणी किंवा व्यापारी किंवा जे अधिकारी लेवलवरती जे मुलं पोहोचतात, MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन, अशा मोठमोठ्या ज्या काही एक्झाम ज्या काही क्रॅक करतात, किंवा इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, मोठमोठे ऍडव्होकेट असतील, तर त्या लोकांची ही जी करंगळी ना वरती पोहोचत असते. म्हणून त्यांचं फायली, कागदपत्र, मेमरी, कम्युनिकेशन, व्यवहार जे काही आहे त्याच्यातलं बिझनेस अॅक्युमन्स, हे अतिशय स्ट्रॉंग दिसून येतात. आणि जर छोटी असेल
त्या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना एनर्जी लावता येत नाही. कुठं ना कुठं कमतरता दिसून येते. टापटीपणाचा अभाव असेल, गोष्टी लक्षात राहत नाही. मॅथ सुद्धा आता मी पालकांना स्पेशली सांगेन की तुम्ही तुमच्या मुलांचा जर जोर देत, बऱ्याचशा लोकांची कंप्लेंट असते बघा, अहो हा अभ्यासच करत नाही, त्याचं बरोबर. गणितच खूप कच्चं आहे, सायन्सलाच खूप घाबरतो. अशा मुलांची करंगळी ह्या रेषेपर्यंत पोहोचत नाही. जेवढी खाली असेल तेवढा तो विद्यार्थी ना त्या ह्या सगळ्या विषयाला, पोहोचत या असेल. फॅकल्टीजला जे आहे ना, सायन्स फॅकल्टी असेल, मॅथ असेल किंवा कॅल्क्युलेशन, याच्यामध्ये वीक दिसून येतो. त्याला भीती वाटते त्या गोष्टीची. ते काही जाणीवपूर्वक करत नाही. पण पालकांना काय वाटतं, "अरे, हा जो आहे ना अभ्यासच करत नाही, जाणीवपूर्वक हे करतो, याचे पाढेच पाठ होत नाही, याला बरोबर. गणितच समजत नाही." त्यांचा दोष नसतो. करंगळी जेवढी खाली असेल, जेवढी छोटी असेल, तर ते मायनस पॉईंट जास्त दिसून येतात तिथं. तर हे बरोबर. बोटांमधून आपण या प्रकारे जे आहे व्यक्तीचे स्वभाव इतक्या डीप लेवलवरती समजून घेऊ शकतो. आता हस्तरेषेवरून विवाहाचा योग म्हणा, अ, ह्या गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही? सगळे योग, योग हा कन्सेप्ट ऍस्ट्रॉलॉजी मधला आहे. योग हा शब्द इथं जे काय आहे ना, विवाहाचं वय म्हणा किंवा याचं प्रॉपर्टीचं वय, प्रमोशनचं वय, ते सगळं जीवन रेषेवरती आम्ही कॅल्क्युलेट करत असतो. जसं तुम्ही म्हटले विवाह, तर तो एक टॉपिक आहे बघा. त्याच्या बाबतीतही भ्रम आहे हा. आता इथं भ्रम पण मी कव्हर करतो आणि विवाहाचे योग जे आहेत ते पण कव्हर करतो. जनरली तुम्ही पाहिलं असेल पुस्तकांमध्ये किंवा रीलवर, युट्यूबवर, ह्या करंगळीच्या खाली ह्या ज्या रेषा असतात, तर इथं 2 रेषा दिसताय बघा. बरोबर. 2 रेषा असतील तर 2 विवाह होईल असं म्हणतात. 3 रेषा असतील तर 3 विवाह होतील असं म्हणतात. पण ते साफ खोटं आहे. हम्म. विवाहाचं तिचं कॅल्क्युलेशन नसतं. मी 5-5, 7-7, 8-8 रेषा इथं पाहिलेल्या आहेत. मग तेवढे विवाह बरोबर. होतात का लोकांचे? हम्म. तसं नाहीये. विवाहाची रेषा इथं असते. ही जीवन रेषा आहे बघा. हम्म. ही जीवन रेषा खाली मनगटाकडे येते. बरोबर? बरोबर. मंगळावरून एक रेषा अशी येऊन इथं या जीवन रेषेला टच करते. हम्म. त्या कालावधीमध्ये व्यक्तीचं विवाह, लग्न होताना दिसून येतं. ही विवाहाची रेषा असते इकडं. इथं बरोबर. विवाह दिसून येतो. ह्या ज्या रेषा आहे ना, हम्म. त्या फक्त तुमचा लाईफ पार्टनर कसा असणार आहे, त्याचा स्वभाव कसा असणार आहे, त्या गोष्टी आपण तिथं जाणून घेऊ शकतो. अरे वा. इवन व्यक्तीचा स्वभाव कसा असणार आहे. आता जर स्वभाव जर म्हणायचं तर इथं एखादी पातळ रेषा किंवा 2 रेषा असतातच. तुमच्याही बरोबर. हातात असतील बघा, सगळ्यांच्या. तर बरोबर. त्या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये लॉयल असतात. पण जास्त रेषा ना, मग ते लोक सर्चिंगमध्ये असतात. मॅरिड जरी असतील तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणा किंवा फ्रेंडशिप म्हणा किंवा अदर जे काही आहे रिलेशन म्हणा, त्याच्या सर्चिंग मध्ये दिसून येतात ते लोक. तर हा एक मुद्दा जो आहे ना, तो थोडा ब्लास्टिंग आहे. सगळे आता जे आहे ना आपला हात चेक करतील हजबंडचा, वाईफचा, या मित्रांचा, तर तिथून स्वभाव तो दिसून येतो. बरोबर? बरोबर आहे. असं कॅल्क्युलेट करता येतं. वादाचाच मुद्दा आहे. तो वादाचा मुद्दा आहे ऍक्च्युली, म्हणून त्या आम्ही गोष्टी ना जेवढं टाळण्याचा प्रयत्न करतो ना. पण आज तुम्ही आता विचारलं त्यामुळे ते सांगणं गरजेचं होतं आणि प्रेक्षकांनाही त्याची माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. आता बरोबर. हे लव्ह मॅरेज किंवा मग अरेंज मॅरेज हे हा. हे समजतं का या रेषेवर? खूप केसेस येतात. जे काही यंग युथ आहे, हम्म. बिलो 30 आहे, कॉलेजला किंवा याला जाणार, त्यांचा हा प्रश्न 100% असतोच की माझं लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज होणार. हम्म. लव्ह मॅरेजचं एक सिम्पटम्स मी जे काही अंशी ऑलमोस्ट 30-40% तिथं इम्पॅक्ट करतं ते सांगितलेलं आहे. ते म्हणजे वळणदार हृदयरेषा. ही जी वळणदार हृदयरेषा आहे, हे पहिलं लक्षण आहे. कारण हे लोक प्रेमळ असतात, त्यांना प्रपोज करायला आवडतं, रोमॅन्टिकनेस त्यांच्यामध्ये चांगला असतो. त्यामुळे ते लोक जे आहे ना, आपला पार्टनर असेल त्याची काळजी घेतात, त्याला प्रपोज करतात. त्यामुळे तिथं बाउंडिंग क्रिएट होताना दिसतं. तर काही अंशी तो भाग आहे. दुसरं, जर ते चिन्ह असेल तर 110% व्यक्तीच्या जीवनात लव्ह मॅरेज होताना दिसतं. ते चिन्ह म्हणजे मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला सगळ्यांना. बघा, ही अनामिका आहे, हिच्या खाली हा सूर्य पर्वत आहे. बरोबर. इथं हृदय रेषेतून अशी एक वरती सूर्यरेषा जाणारी असते. बरोबर? बरोबर. आणि ह्या सूर्यरेषेला हृदय रेषेमधूनच एक ब्रांच अशी येऊन टच करते, जॉईंट करते. ज्याच्याही जीवनामध्ये सूर्यरेषेला हृदय रेषेतून एक ब्रांच जाऊन जॉईंट होईल, त्या व्यक्तीचं लव्ह मॅरेज होताना दिसतं. 100%. 100%. ज्यांचे लव्ह मॅरेज झालेले असतील त्यांनी चेक करा. आणि ज्यांचेही रिलेशन असतील त्यांना शंका असेल की यार होईल की नाही, कन्व्हर्जन होईल की नाही आपलं मॅरेज, लव्ह मॅरेजचं, त्यांच्या हातात जर हे समीकरण असेल, 100% तुमचं लव्ह मॅरेज होणार. 100%.
याही पुढे जाऊन सांगतो, जे की कोणी सोशल मीडियात किंवा ह्या गोष्टी सांगत नाही. जनरली हा क्लासचा भाग आहे. इंटरकास्ट मॅरेज सुद्धा समजतं, इंटरकास्ट लव्ह मॅरेज सुद्धा. ओके. तर ते कसं, तर जसे आपण हृदय रेषेतून इकडून एक रेषा सूर्यरेषेला टच करताना पाहिली, बरोबर. तसंच ह्या बाजूने हृदय रेषा येऊन इथं टच करते ह्या सूर्यरेषेला. या दोन्ही रेषा ज्या व्यक्तीच्या हातात असेल, उजव्या बाजूने टच करणारी आणि डाव्या बाजूने सूर्यरेषेला टच करणारी, बरोबर. त्यांचं इंटरकास्ट इंटर रिलिजन मॅरेज होताना दिसून येतं. हे सुद्धा आपण इतकं प्रिडिक्ट करू perfect. शकतो. 100%. हजारो लाखो उदाहरणे ज्यांचे झालेले असतील ते आता खाली कमेंट्स करणारच आहेत की ती सत्य ते गोष्ट check आहे. करतील आता. हा, जर कट करत असतील तर कन्फ्युजन या, कारण काही लोक भावनेमध्ये नाही नाही माझं तर झालं नाहीये, तर ते टच होत नसते ती रेषा, ती कट करून पुढे जात असते. तर कटला महत्व नाहीये. कट जर करत असेल तर त्याचे वेगळे Cross. क्रॉस नाही व्हायला पाहिजे. या सूर्यरेषेला कोणत्याही रेषेने कट नाही केलं, फक्त टच व्हायला पाहिजे. एक्झॅक्ट तिथं टच व्हायला पाहिजे. बरोबर. बरोबर. हो. आता बोलता बोलता एक विषय निघला याच्यात की हा. विवाह बाह्य संबंध सध्याचा जो सगळ्यात समाजातला मेजर प्रॉब्लेम आहे, की हे कसं समजतं याच्यावरून? आता विवाह यातला बाह्य संबंध. यातला पण एक टॉपिक, एक मुद्दा आपण कव्हर केलेला आहे. कोणता? इथल्या जास्त रेषा. बरोबर. बरोबर. इथं ज्यांच्या रेषा असेल तो व्यक्ती सर्चिंग मध्ये राहील. ऑब्व्हियसली त्याची जी काय आहे कुठं ना कुठं कधी ना कधी तीर त्याचा अंधारात लागतोच. बरोबर. बरोबर. तर ते फर्स्ट ऍट्रिब्यूट आहे. सेकंड, जीवन रेषेच्या इथं जी एक मंगळावरून म्हणा किंवा जीवन रेषेवरून एक रेषा मस्तक रेषेला जाऊन टच करते. फक्त इथून, जशी विवाहाची पूर्ण दुरून येऊन जीवन रेषेत विलीन होते, त्या कालावधीत विवाह होतो. जर फक्त जीवन रेषेवरून मस्तक रेषेला जर रेषा टच करत असेल, त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणा, एखादी फ्रेंडशिप, एखादं रिलेशनशिप जे आहे ना, ते डेव्हलप होताना दिसतं. मग ते कोणतंही वय असू द्या. आमच्याकडे म्हणजे 18-19च्या वयापासून तर मी 52, 55, 56 पर्यंत सुद्धा त्या रेषा पाहिलेल्या आहेत. आणि तंतोतंत त्या कालावधीमध्ये जे आहे ना, तो योग त्यांच्या जीवनात घडून येतो. तर ते रिझन असतं तिथं. लक्ष ठेवायला पाहिजे. हो, चेक करा. सगळ्यांनी आपले हात चेक करा. तुम्हाला जर समजत असेल तर ते तिथं लगेच टॅली होईल. ज्याचंही कोणाचं रिलेशन झालेलं असेल, फ्रेंडशिप झालेली असेल, त्याला पटकन क्लिक होईल, हा इथे या 28 मध्ये ही रेषा जी आहे ना दिसते. पण ऍक्च्युअली त्याच्यासाठी वयाचं जे कॅल्क्युलेशन आहे जीवन रेषेच्या, बरोबर, ते तुम्हाला समजायला पाहिजे, तर त्या गोष्टी लवकर लक्षात येतात. म्हणजे आता मला हेच विचारायचंय की समजा आपल्या हातावर किंवा पार्टनरच्या हातावर असेल, हा, हे चेक केल्याच्या नंतर त्या रेषेतून नेमकं ते कळतं की कोणाचा अफेअर आहे. हा, त्या गोष्टी कळतात ना. नेचरवरून 100% कळतात. त्यांचा शुक्र पर्वत बघावा लागतो, ते एक असतं. दुसरं जे काय आहे, ह्या रेषा चेक कराव्या लागतात. इथं रिलेशनशिप लाईन किती आहेत. तर काही लोकांचे कसं आपण एक म्हटलो, 2-2, 3-3, 4-4 तिथं रिलेशनशिप लाईन असतात. त्या वयामध्ये तिथं ते योग त्यांच्या जीवनात येताना दिसतात, ते रिलेशन होताना दिसतात. मी असंही पाहिलेलं असेल समाजामध्ये बघा. बरोबर. विवाहित आहे व्यक्ती, तो विवाहित आहे, स्त्री असो पुरुष असो, पण त्यांचे रिलेशनशिप असतात. तर ते योग असतात त्यांच्या हातामध्ये. 2-2, 4-4, 5-5 जे काही आहे ना रिलेशन होताना दिसतात ना, तर त्या कालावधीत ती रेषा येऊन तिथं टच करते, जॉईंट होते, ते आपोआप घडताना दिसतं. त्याच्यात सुंदरता किंवा ते व्यक्तीचं प्रोफाईल किंवा पैसा किंवा काय याच्याशी काही घेणं देणं नसतं. साधारण मजूर सुद्धा जे आहे त्यांचे हात चेक केलेले मी, त्यांच्या हातावरती योग असतात. आणि करोडपती अरबपती जे आहे, मोठमोठे फिल्म स्टार आहे, जे काही आहे अधिकारी आहेत, त्यांच्या हातावरती योग असतात. तर त्याच्या श्रीमंती किंवा सौंदर्य हा कन्सेप्ट येत नाही. रेषा आहे, योग त्याच्या जीवनात रिलेशनचे येणार. क्लिअर कट. तर अभ्यास होतो. आता बोलूयात एका महत्वाच्या मुद्द्याकडे की करिअर. हो. आता बऱ्याच लोकांचं, आता एक मुद्दा घेऊ की राजकारण. हो. लोकांना राजकारणात करिअर करायचं असतं, आमदार, खासदार, मंत्रीपद किंवा एक नेता व्हायचं असतं. तर ह्याचा योग आपल्याला कुठं ह्याच्यातून जाणवतो का, पाहता येतो का? हो, अगदी आपण 100% बघू शकतो. जनरली काय असतं, जे चांगले कम्युनिकेटर असतात, नेता म्हटल्यानंतर तुम्हाला तुमची भाषण शैली, तुमचं वक्तृत्व, तुमचं कम्युनिकेशन, समाजाला पब्लिकला जोडण्याची जी काही कला आहे ती तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं बुध पर्वत पाहिला जातो. करंगळीच्या खाली जो पर्वत आहे हा बुध पर्वत, हा फुगलेला पाहिजे असा. त्याचं क्षेत्र जे आहे ना तो प्रॉपर सेटिंग पाहिजे आहे. म्हणून तिकडे आले तुम्ही. कम्युनिकेशन किंवा पत्रकारिता किंवा ह्या ज्या सगळ्या पॉडकास्ट आणि युट्यूब, याचं रिझनच येण्याचं आहे की बुध पर्वत ज्याचा चांगला, तो चांगला वक्तृत्व जे काही आहे त्याच्यात गुण असतो. वक्तृत्व गुण जो आहे, कम्युनिकेटर आहे, तो चांगला असतो. हे पहिलं ऍट्रिब्यूट. दुसरं, आता तुम्ही
राजकारणी आणि याच्याविषयी चर्चा जे काही आहे प्रश्न विचारला तर ह्या पार्टमध्ये बघा अनामिका जी आहे ना ह्या पार्टमध्ये असं एक माशाचं चिन्ह तिथं तयार होताना दिसतं. ते व्यक्तीला नेम फेम देणारं असतं, सक्सेस देणारं असतं, प्रसिद्धी देणारं असतं. तर ते इथं असणं गरजेचं आहे. भूतपर्वत तर चांगला पाहिजेच. बरोबर. कारण नेता बोलतच नसेल तर कोण जाणार त्याच्या सभेला? जाईल का कोणी? नाही जाणार. तर ते हे महत्वाचं. दुसरं इथं हे चिन्ह असेल कुठेही काना कोपऱ्यात जंगलात कितीही दूर त्याची सभा असू द्या लोक तिथे लोक जातात. तर त्याचं रिझन इथं दडलेलं असतं. ऐकू त्यांचे भाषण आहे त्यांच्याकडे काय विचार आहे ते जाणून घेऊ तर पब्लिक तिथं गर्दी करते. तर त्याचं रिझन इथं असतं प्रसिद्धी. दुसरं नुसता लीडर गप्पा करून किंवा भाषण करून किंवा बोलून नेतृत्व गुण दाखवून होत नाही तर पैसा पण लागतो. बरोबर. तर पैशाचं चिन्ह जे आहे या सूर्य पर्वतावर असं एक माशाचं चिन्ह जे असतं ना या सूर्यरेषेच्या आसपास किंवा पर्वतावर असं एक मासा जसं आपण बालपणी वहीमध्ये शाळेमध्ये ड्रॉ करायचो ना खाली शेपटी आणि वरती तोंड त्या टाईपचे माशाचे चिन्ह असतात. जेवढे जास्त किंवा जेवढं जास्त मोठं माशाचं चिन्ह तेवढी फायनान्शियल ग्रोथ जी आहे ना ती त्या व्यक्तीची होताना दिसते. तुम्ही बघितले असतील आपल्या महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या. कुठलाही राजकीय पुढारी म्हणा नेता म्हणा तुम्हाला गरीब दिसेल का? समृद्धी असते त्यांच्या जीवनात पैसा येतोच. तर त्याचं रिझन इथं दडलेलं असतं. हे 3 गोष्टी झाल्या. चौथी अतिशय महत्वाची गोष्ट एक रेषा सूर्य पर्वतावरून अशी गुरुकडे गेलेली असते. सूर्य पर्वत म्हणजे अनामिकेच्या खाली तर्जनीच्या खाली गुरु पर्वत. एक रेषा अशी इकडे गेलेली असते. ही रेषा ज्याही व्यक्तीच्या हातात असेल तर त्याच्याकडे वयाने मोठे ज्ञानाने मोठे समृद्धीने जे मोठे असतात त्यांच्या संपर्कात त्या व्यक्तीला आणते. जसं तुम्ही कितीतरी नगरसेवक माझ्या जे काही संपर्कात आहे किंवा माझ्याकडे अनालिसिसला येऊन गेलेले आजही डायरेक्ट ते काही कॅबिनेट मिनिस्टर असतील मोठमोठे जे काही अधिकारी असतील डायरेक्ट त्यांच्या टचमध्ये त्यांच्यासोबत उठणं बसणं आहे. तर आणि वयाने सुद्धा जर एखाद्या व्यक्तीचा आज वय 35 आहे तर 40 45 50 60 ह्या वयाचे त्यांचे मित्र असतात त्यांच्यासोबत उठणं बसणं असतं. फायनान्शियली सुद्धा जे स्ट्रॉंग मोठे जे लोक आहेत त्यांच्यासोबत असतं. आणि जसं मी उदाहरण दिलं की एक नगरसेवक सुद्धा मुख्यमंत्री असो किंवा कॅबिनेट असो किंवा पीएमओ मधले अधिकारी असो त्यांच्याशी कम्युनिकेटर किंवा त्यांच्यासोबत संबंध येतात. तर ही रेषा त्या व्यक्तीला सरकारी म्हणा राजकारणातला तो लाभ करून देणारी सपोर्ट देणारी रेषा असते. तर हे सगळे समीकरण व्यक्तीच्या हातात असतील ना उत्कृष्ट लीडर उत्कृष्ट राजकीय जे काही आहे त्याची कारकीर्द होताना दिसून येते. सरकारी नोकरी याचा योग कसा शोधतात? सिम्युलर चिन्ह असतात. राजकारणी आणि सरकारी अधिकारी यात फार असा फरक नाहीये बघा. दोघांनाही जे काही आहे सरकारचं प्रोटेक्शन सरकारच्या ज्या काही सुविधा असतात ज्यांनाही गेस्ट हाऊस असतात त्यांनाही सगळे जे काही आहे पद म्हणा ह्या सगळ्या गोष्टी. तर आपण हे 4 चिन्ह बघितले बरोबर. प्रसिद्धी देणारं कारण त्यात हे चिन्ह असेल तर तो अधिकारी बनणार. त्याच्याकडे जे काही टीम मोठी असणार त्याचे फॉलोअर्स असणार ते एक नेतृत्वासाठी हे गरजेचं असतं. फीस साईड ऑब्विसली जर अधिकारी होणार असेल तर त्याला चांगलं पॅकेज असणार चांगली सॅलरी असणार तर पैसाही तिथं पाहिला जातो. जेवढं मोठं चिन्ह तेवढा मोठा अधिकारी जे आहे ना तो दिसून येतो. त्याचं पॅकेज त्याची सॅलरी मोठी दिसून येते बरोबर. तर हे दुसरं चिन्ह. तिसरं ही रेषा कंपल्सरी आहे. चौथं गुरु पर्वतावरती एक त्रिकोण असणं गरजेचं असतं. जो व्यक्तीला जे आहे ना सरकारी लाभासाठी बेनिफिट देण्यासाठी कारणीभूत असतो तर हाही गरजेचा असतो. तर असे हे सगळे कॅल्क्युलेशन ज्याच्या हातात असेल त्याला सरकारी पदाची प्राप्ती होताना दिसते. मग ते स्टेट गव्हर्नमेंट असो सेंट्रल गव्हर्नमेंट असो कुठलं ना कुठलं पद जे आहे ना ते त्या व्यक्तीला मिळताना दिसतं. आणि हे सगळे फॉर्म्युले हे सगळे समीकरण अधिकारी लोकांच्या सरकारी जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या हातात असतात. जेवढं डीप डार्क मोठ्या लेवलवरती तेवढं पद मोठं. जे ग्राउंड लेवलचे असतात क्लास 3 क्लास 2 तर त्यांचे तसे क्लास 1 आणि त्या लेवलचे IAS IPS किंवा मोठ्या पदावर तर त्यांचे त्या लेवलचे चिन्ह असतात. तर त्या सुद्धा आपण इझिली प्रेडिक्ट करू शकतो. कित्येक विद्यार्थ्यांना मी MPSC UPSCच्या प्रेडिक्ट केलेले बरेच अधिकारी झालेले आहेत त्यांच्याकडे ते फॉर्म्युला आहे. जर उदाहरण सांगायचं तर एक असा विद्यार्थी माझ्याकडे आला होता वय वर्ष 33 आणि तो ग्रॅज्युएशन पासून अभ्यासाची तयारी करत होता. त्याचे वडील सरकारी याच्यामध्ये मोठा भाऊ सरकारी वहिनी पण जे काही आहे ती त्याची मोठ्या भावाची पत्नी ती पण सरकारी अधिकारी. पण त्याचं जे काय आहे ना ते योग म्हणा किंवा जे काही आहे त्याला बऱ्याच लोकांनी ओम आवन शांती पूजा बरेचसे उपाय सांगितले. पण तो साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वी माझ्याकडे आला होता.
त्याला मी ते प्रिडिक्ट केलेलं होतं की ह्या एज मध्ये तुझं जे काही आहे ना अधिकारी पद तुला मिळणार, घाबरायची खचायची गरज नाही. कारण बघा ना 20 वर्षापासून, वयाच्या 20व्यापासून तर तो जर 32 पर्यंत अभ्यास करतो, म्हणजे 12 वर्ष 13-14 झाला ना, वर्ष अभ्यास 12-13 वर्ष बरोबर. तो जर तेच लावतोय, त्याला यशच मिळत नाहीये. त्याला सांगितलं तर तो आज रोजी आपलं जे काही आहे महाराष्ट्र शासनाचा अधिकारी येतो. तर अरे हे वा, सगळे क्या बात. फॉर्म्युले चेक केले आणि मग त्याला प्रिडिक्ट केलं. तर ते सगळं असतं, हातावर सगळ्या गोष्टी दिसून येतात. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता प्रत्येकाला उद्योग व्यवसाय स्वतःचा असा वाटतो हो. आणि उद्योग व्यवसायात काहींना यश मिळतं, काहींना यश मिळत नाही. हा. मग आपल्याला हे हस्तरेषे शास्त्राच्या नुसार कळतं का अगोदर की कोणत्या उद्योगात यश मिळू शकतं किंवा कसं मिळू शकतं? जर उद्योगच करायचा, कोणताही उद्योग असू द्या, उद्योग ते पर्वतावरून समजतात. कोणी दुधाचे पाण्याचे व्यापार करायला पाहिजे, कोणी फूडशी रिलेटेड करायला पाहिजे, कोणी लक्झरीशी रिलेटेड करायला पाहिजे, कोणी कम्युनिकेशनशी रिलेटेड व्यापार करायला पाहिजे. हे सगळं पर्वतावरून कळतं. पण हातावर सर्वात महत्वाचं असते तुमची धनरेषा. तुम्हाला जर व्यापारात उतरायचंय किंवा जीवनामध्ये, ज्याची धनरेषा चांगली आहे त्याला कुठलाही व्यापार करू द्या, इम्पोर्ट एक्सपोर्ट करू द्या, ट्रेडिंग करू द्या, कुठल्याही क्षेत्रात जो व्यापार करत असेल तर ग्रोथ त्याची होताना दिसून येते. तर पहिले धनरेषा पाहिली जाते, मग त्यातले गुण पाहिले जातात. त्याच्या हाताचं स्ट्रक्चर कसं आहे, रंग कसा आहे, आकार कसा आहे, बुध कसा आहे. कारण व्यापारात बघा, बरोबर. आपल्या मराठीत म्हण आहे की बोलणाऱ्यांचे जे काय आहे ना त्याचे माती विकते, माती आंबाड्या विकतात. हा पूर्ण विकलं जातं, आणि जो बोलत नाही त्याचं सोनं सोनंही सुद्धा विकलं. विकायला त्याला अडचणी येतात. तर तिथेही बुध पर्वत पाहिला जातो आणि बरेच फॉर्म्युले जे असतात व्यापाराचे ते हातावरती कॅल्क्युलेट केले जातात. पण महत्वाचं माझ्या मते धनरेषा अति महत्वाची असते. धनरेषा चांगली असेल, कुठलाही व्यापार करू दे त्याला ग्रोथ मिळणार. पण धनरेषेमध्ये जर गडबड असेल, बरेचसे तुम्ही बघा सुरुवात करतात त्या कालावधीमध्ये चांगली धनरेषा असते, पण त्याच्यावर कट आले, धनरेषा दूषित झाली, त्यांना व्यापाऱ्यांना बिझनेसमॅनला संघर्ष करावा लागतो. बरोबर. बरोबर. तर ते सिम्पटम्स हातावर असतात. हस्तरेषेवर काही कर्माचा प्रभाव पडतो का? ऑब्विसली 100. कर्म तर मेन आहे, सर्वात महत्वाचं कर्म आहे. पण मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल की कर्म सुद्धा तो व्यक्ती कधी करतो, ज्यावेळेस त्याच्या रेषा त्याच्या हातामध्ये ते योग असतील. जसं आपण स्थूलतेचं म्हटलं होतं की अगोदर स्थूल असतात, ऑब्विसली तो कर्मच करतोय ना. जेव्हा त्याची पातळ जीवन रेषा होते, जिमला जाणार, एक्सरसाइज करणार, डाएट प्रॉपर घेणार, तर तो कर्म करतोय. कर्माचा इम्पॅक्ट काय, त्याला रिझल्ट काय देणार, तो स्लिम ट्रिम. तसंच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला जर अधिकारी व्हायचं आहे, तुम्हाला जर राजकारणी व्हायचंय, तुम्हाला जर व्यापारी व्हायचंय, कर्म तर करणं गरजेचं आहे. त्या क्षेत्राशी रिलेटेड कोर्स म्हणा, त्या क्षेत्राशी रिलेटेड माहिती म्हणा, ते जाणून घेणं, त्यानंतर करिअरला सुरुवात करणं ते गरजेचं असतं. त्यामुळे कर्माला तर मी 100% महत्व देतो. कर्म केलंच पाहिजे. नंतर हा जीपीएस आहे, तुम्हाला कधी कुठं थांबायचंय, कधी कुठं जे काही आहे बूस्ट करायचंय, जास्त एनर्जी लावायची, त्यासाठी मग मार्गदर्शन घेणं म्हणजे गरजेचं ही असतं. ब्ल्यू प्रिंट आहे नंतरची. हो 100%. हे सुरुवात कोणालाही असो, आमच्याकडे पेरेंट्स पण बरेचशा मुलांना घेऊन येतात, तुम्हाला काय वाटतं. ऑब्विसली त्याची जर करंगळी जर छोटी असेल तर तो अभ्यासामध्ये जे आहे तेवढी एनर्जी थोडा लावू weak आहे. शकत नाही. त्याचे जर मंगळ चांगले असेल तर आम्ही म्हणतो, हा ठीक आहे स्पोर्ट्स मध्ये जाऊ द्या त्याला. त्याच्या ज्या क्षेत्रात त्याला जर रेस्लर व्हायचं असेल, पैलवान व्हायचं असेल, क्रिकेटर व्हायचं असेल, डिफेन्स मध्ये जर जायचं असेल, पोलीस, आर्मी, नेव्ही अशा क्षेत्रामध्ये जायचं असेल तर करू द्या ना त्याला. त्याचं जर कॅल्क्युलेशन हे फॉर्म्युले दिसले आणि मंगळ स्ट्रॉंग जर दिसले तर तो एकदम फिजिकली फिट राहील, तर इझिली तिचा जो आहे ना तो सिलेक्ट होताना दिसून येतो. पण वीक जर असेल आणि जबरदस्ती जर इच्छा, मंगळ त्याचे जर दबलेले असतील, वीक असतील, नाही याला पैलवानच बनवायचं, नाही याला PSI बनवायचं, तर तो कसा होणार आहे, तो जिमलाच जाणार नाही, फिजिकल फिटनेस त्याच्यात असा राहणार नाही. तर ह्या गोष्टी टॅली कराव्या लागतात. आता धनलाभ असतो, काहींना धनलाभ असतो किंवा श्रीमंत होण्याचे चान्सेस, आर्थिक परिस्थिती खूपच डाऊन असते, पण अचानक असं काहीतरी होतं आणि माणूस श्रीमंत होतो किंवा त्याला धनलाभ होतो. असा योग आपल्याला त्यातून काही पाहता येतो का? 100% हातावर दिसून येतं. ते 2-3 ठिकाणी त्याचे सिम्पटम्स असतात. पहिलं म्हणजे हे राहूचं क्षेत्र आहे, जो ग्रह आहे राहू आणि केतू. राहूच्या क्षेत्रामध्ये ज्याच्याही हातावर स्टार असेल त्यांना अचानक धनलाभ होताना दिसतो. म्हणजे जरी जनरली बघाल तुम्ही पाश्चिमात्य देशांमध्ये लॉटरी कन्सेप्ट मोठमोठे आहे, पण आपल्याकडे जसं आता KBC आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मध्यमवर्गीय बघा, कितीतरी गरीब व्यक्ती जे आहे ते करोड, 2 करोड, 5-5 करोड, 7-7 करोड जिंकलेले आहेत. तो लॉटरीचाच कन्सेप्ट आहे. तर अशा लोकांमध्ये जे आहे ना, तिथं राहू क्षेत्रामध्ये ना स्टार दिसून येतो, त्यांना अचानक संपत्ती मिळते किंवा अचानक मोठा धनलाभ होतो. तर हे पहिलं ऍट्रिब्यूट आहे. दुसरं, जीवन रेषेवर ही जी जीवन रेषा आहे तिथं वरती जाणाऱ्या प्रोग्रेस लाईन असतात. तर जिथेही कुठं मोठी प्रोग्रेस लाईन असेल त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीला अचानक एखादं पद म्हणा,
एखादं मोठं जे काही आहे फायनान्शियल बूस्ट म्हणा, प्रॉपर्टी म्हणा, अशा गोष्टी साध्य होताना दिसतात, मिळताना दिसतात. तो अचानकच धनलाभ झाला ना. बरोबर. हो, तर ते दिसतं हातावरती क्लिअर कट गोष्टी दिसतात त्या अचानक धनलाभाच्या. एखादी यशस्वी व्यक्ती आहे. यशस्वी व्यक्तीच्या हस्तरेखांमध्ये अशी काय विशेषता आहेत? हा, रंग हाताचा. हम्म. ज्याही यशस्वी व्यक्ती आहे किंवा समृद्ध व्यक्ती असा शब्द आपण वापरू हम्म. त्या क्षेत्रामध्ये त्याच्या पहिलं तर त्यांच्या हाताचा रंग तुम्हाला गुलाबी दिसेल. बरोबर, तो समृद्धीचा रंग आहे, पैसा कुठून ना कुठून आकर्षित करतो. दुसरं, हाताचं स्ट्रक्चर पण बघावं लागतं. तर त्याला चौकोनी हात असेल तर फिल्म इंडस्ट्री, डिफेन्स वगैरे अशा क्षेत्रात असतात. आयताकृती हात असेल तर मग ते लोक सेल्स, मार्केटिंग, लिडरशिप, व्यापार त्या क्षेत्रामध्ये चांगले काम करताना दिसतात. तर आकारही बघावा लागतो. बोटांचं जसं आपण म्हटलो, लिडरशिप क्वालिटी कुठं दिसते काय, ते चढ उतार बघावे लागतात. आणि सर्वात महत्वाचे चिन्ह. जर व्यक्ती सक्सेसफुल होतो तर त्याच्या हातावर ते चिन्ह दिसून येतात. माशाचं चिन्ह जे आहे सूर्यपर्वताचं ते बघावं लागतं. तिथं स्टार आहे का. काही लोक अचानक प्रकाश झोतात येतात बघा तुम्ही. बरोबर. काही नसतं, ध्यानीमनी नसतं, एकदम मध्यमवर्गीय किंवा एकदम साधारण जीवन जगत असतात, नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा करत असतात किंवा छोट्या पदावर राजकारणामध्ये असतात, पण अचानक जे काय आहे प्रकाश झोतात येतात. बरोबर. तर त्यांच्या पण सूर्यपर्वतावरती इथं स्टार दिसून येतो. तर ते प्रसिद्धी देतं. असे 3-4 सिम्पटम जे असतात ते अचानक प्रसिद्धी देणारे असतात. आणि ते सक्सेसफुल व्यक्तीच्या हातात तुम्हाला दिसणारच. त्याच्या हाताचा रंग, आकार, बोटांमधले चढ उतार, त्याचे चिन्ह जे आहे, आपण जसं माशाचं चिन्ह म्हटलो ते असतं, स्टार असतात, बरेचसे चौकोन असतात, त्रिकोण असतात. ते सगळे टॅली करून आपल्याला तो व्यक्ती जीवनामध्ये किती सक्सेसफुल होईल त्याचं पर्सेंटेज एक्झॅक्ट आपण काढू शकतो. ओके. हो. आता शेअर मार्केटमध्ये अनेक लोक करिअर बघतात, पण शेअर मार्केटमध्ये डुबण्याचंही प्रमाण जास्त आहे. हो. तर मग त्याच्यात करिअर करण्यापूर्वी हस्तरेषा जर पाहिल्या तर काय रिझल्ट येऊ शकतो? ऑब्विसली कुठल्याही क्षेत्रात जर आपण मार्गदर्शन घेतलं आणि मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले किंवा उतरलो त्याचा फायदाच होणार ना. बरोबर. शेअर मार्केट कोणी करावं आणि कोणी करू नये असा तुमचा इनडायरेक्ट प्रश्न आहे, तो माझ्या लक्षात आलाय. कारण आम्हाला तेच विचारलं जातं, सर काय करू, इंट्राडे करू का, लॉंग टर्म करू का, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू का. तर तो प्रश्न आहे. बरोबर बरोबर. जसं ज्याची ही करंगळी ह्या रेषेच्या वरती पोहोचत असेल त्या लोकांनी 100% इंट्राडे करू शकतात हे लोक. प्लस भूत पर्वत पण चांगला पाहिजे, कारण वक्तृत्व, वाणिज्य आणि व्यापार याची समज इथं दिसून येते. बरोबर, चंट असतात ते, त्यांना लगेच कळतात हा कोणत्या कंपनीचे शेअर्स कधी कोणत्या कालावधीमध्ये अप होतील, डाऊन होतील, त्याचा सेन्स परमेश्वराने त्यांना दिलेला असतो. तर ते 100% जे आहे इंट्राडे करू शकतात. परंतु अजून तिथे एक ऑब्लिक मध्ये गोष्ट मी सांगेल, ती म्हणजे धनरेषा तपासून घेणं गरजेचं असतं. जीवन रेषा पण तपासून. जर व्यक्ती 35चा आहे, ठीक आहे, त्याच्याकडे हे सगळं फॉर्म्युला आहे, करंगळीवरती पोहोचते, भूत पर्वत चांगला आहे, पण धनरेषेवर जर कट असेल तर किंवा धनरेषा दूषित झालेली असेल तर त्याला संघर्ष करावा लागेल ना. तिथं व्यापार जरी नवीन चालू केला किंवा शेअर मार्केटमध्ये जरी पैसा टाकला तर तो लॉस होण्याचे योग किंवा चान्सेस तिथं जास्त दिसून येतात. म्हणून मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं. तर हे झालं कोणी शेअर मार्केट करावं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं. तर दोन्ही गोष्टी मी समजून सांगितल्या. कोणी करू नये तेही महत्वाचं आहे. खूप महत्वाचं. त्यांची करंगळी शॉर्ट असेल, प्लस शेअर मार्केटच्या ज्या आहे ना रेषा असतात, इथं हा जो शुक्र पर्वत आहे ना, इथं एकदम बारीक पातळ अशा केसासारख्या रेषा असतात, ते लोक करू शकतात. पण तरी सुद्धा करंगळी आणि भूत पर्वत पाहणं गरजेचं असतं. पण इथं जर जास्त डीप डार्क रेषा असतील किंवा इथं रेषाच नसतील तर त्या लोकांनी इंट्राडे करायचं नाही. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची. वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष त्यांनी जे काय आहे इन्व्हेस्टमेंट करतील ते त्यांना ग्रोथ दिसून येईल. पण इंट्राडे वाले ते नाही, त्यांची पण करंगळी छोटी आहे आणि इथं जर रेषा नसतील तर ते इंट्राडे वाले नाही. क्लिअर कट सांगतो मी क्लायंट, लॉंग टर्म साठी पैसा असेल तुमच्याकडे, धनरेषा तुमची चांगली असेल ना, थोडस जास्त कालावधीसाठी टाका, मग ग्रोथ मिळेल. आता हस्तरेषेवर अजून काय काय योग पाहता येतात? भरपूर. आता आपण विवाहाचं कव्हर केलं, फायनान्शियल ग्रोथ, सरकारी पद, राजकारणी, प्रॉपर्टीचं जे आहे. बऱ्याच लोकांचं असते, सर माझी वास्तू कधी होईल किंवा प्रॉपर्टीज माझ्या जीवनात किती असतील, किती निर्माण करेल, मल्टिपल प्रॉपर्टीज होतील का. तर ते जीवन रेषेवर दिसून येतं. हे बघा, मी ड्रॉ करून प्रेक्षकांनाही सांगतो, तुम्हालाही दाखवतो. ही जी जीवन रेषा आहे, इथं जर ह्या पार्ट मध्ये कुठंही जीवन रेषेवर त्रिकोण तयार होत असेल कुठल्याही कालावधीमध्ये, ते एज असतं त्या वयामध्ये, जीवन रेषेवर जेवढे तुमच्या ट्रायंगल तयार होत असतील
तेवढ्या मल्टिपल प्रॉपर्टीज तुमच्या होताना दिसतात. तर ते एक फॉर्म्युला तिथं असतो प्रॉपर्टीजचा. बरोबर. बरोबर. मनी मॅनेजमेंट. आता काही लोकांकडे पैसा भरपूर येतो पण पटापट खर्च करतात, त्यांना कुठं काय इन्व्हेस्ट करावा वगैरे ते कळत नाही बघा. बरेचसे लोक असे आहेत. हो सर, पैसे तर खूप येतात हो, पण ते कसे खर्च होऊन जातात, कुठे इन्व्हेस्ट करायचे काय ते कळत नाही. तर त्यांच्या हातामध्ये आहे ना इथं मनी ट्रँगल आहे बघा. हा जी धनरेषा वरती गेलेली आहे, मस्तक रेषा खाली आणि इथे एक व्यापार रेषा असते. असा मिळून जर ट्रँगल जो आहे तो जर नसेल ना तर ते पटापट खर्च करणारे असतात. पैसा साठवता येत नाही त्यांना. गुंतवणूक म्हणा किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट जे आहे ना ते वीक दिसून येतं. या उलट ज्याच्या हातामध्ये हा मनी ट्रँगल तयार होतो, महिन्याला तो 25,000 कमवू द्या, लाख 2 लाख कमवू द्या, किती त्याचं मनी मॅनेजमेंट तुम्हाला स्ट्रॉंग दिसेल. FD, म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये म्हणा, गोल्ड म्हणा, प्रॉपर्टी म्हणा, कुठं तरी काय इन्व्हेस्टमेंट कशी करायची त्याची समज त्यांच्यामध्ये असते. इव्हन निरक्षर सुद्धा लोक असू द्या, आपल्या ग्रामीण भागातले व्यक्ती जरी असू द्या, BC वगैरे खेळतात. माहितीये ना महिला, खूप कमी त्यांचं जे काय आहे अर्निंग असतं, पण 500 रुपये 1000 रुपये याची सेव्हिंग करतात. पोस्टाच्या RD सुद्धा पूर्वीच जे आहे ना आता बचत गट आहेत. तर ज्या महिला आहेत ना त्यांच्याकडे मनी ट्रँगल असतो, मग त्या बरोबर महिला असो पुरुष असो त्या सेव्हिंग बरोबर करताना दिसून येतात. असे कितीतरी योग हातावरती आहेत, ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे जे आर्थिक अडचण आहेत किंवा संकट आहेत, म्हणजे कर्जबाजारी होणं, बँकरप्ट होणं, ह्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे म्हणजे हस्तरेषाशास्त्रानुसार? 2 ते 3 ठिकाणी हे कॅल्क्युलेशन पाहिलं जातं. पहिली गोष्ट व्यक्तीच्या हाताचा रंग. ज्याही व्यक्तीचा हाताचा रंग थोडासा राखाडी असेल किंवा ग्रे कलर आपण त्याला म्हणू शकतो, तर त्या व्यक्ती जनरली जे आहे ना दरिद्रतेची निशाणी आहे. ज्याही कुटुंबात असं सदस्य किंवा असं संतती असेल तर तिथं त्यांची फायनान्शियल कंडिशन डाऊन होताना तुम्हाला दिसेल. कितीतरी कुटुंब पाहिलेले असतील बघा तुम्ही असे, एखादं हळूहळू त्यांची फायनान्शियल एकदम खराब झाली, किंवा बेगर जे काही भिकारी असतात त्या लोकांचे हात त्या टाईपचे असतात. तो दरिद्रतेचा रंग आहे. रंगच त्यांचा राखाडी असतो. आपल्याला असं वाटतं यांनी 8-10 दिवसापासून आंघोळ केलेली, हात धुतलेले नसतील, तसं नसतं. तो रंगच त्या प्रकारचा असतो. तर ते लक्षण आहे दरिद्रतेचं. दुसरा विषय आहे कर्जबाजारी म्हणा किंवा फायनान्शियल अडचणी म्हणा, तर त्या धनरेषेवर जसं मी म्हटलो, धनरेषा जर पसरलेली असेल, दूषित असेल, नालीसारखी असेल, तिच्यावर कट वार जास्त असतील, तर तिथं आर्थिक अडचणीला व्यक्तीला सामोरं जावं लागतं. तर ह्या 2-3 गोष्टी टॅली कराव्या लागतात. बरोबर. सर, मला एक गोष्ट जाणून घ्यायची की हस्तरेषा शास्त्रानुसार आपले मानवी स्वभाव, मनोवृत्ती जाणून घेता येते का, आणि ती कशा पद्धतीने? ऑलरेडी आपण ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी जे काय डिस्कस केलेल्या आहे बघा. बरोबर. अंगठ्यावरून आपण व्यक्तीचा स्वभाव बघितला, तर्जनीवरून म्हणजे बोटांवरून स्वभाव बघितले, इव्हन रेषांवरून सुद्धा. जसं की वळणदार हृदय रेषा असेल तर काय, इकडे जर ब्रांचेस अंतर्गत मंगळाकडे गेले असतील तर काय, असे स्वभाव जे आहे ना बोटांवरून, रेषांवरून, इव्हन पर्वतांवरून, ग्रहांवरून सुद्धा व्यक्तीचे स्वभाव जे आहे ते तंतोतंत आपल्याला प्रेडिक्ट करता येतात. कसं? सुरू करू आपण. करंगळीच्या खाली हा बुध पर्वत आहे. बरोबर. बुध पर्वत जर असा फुगलेला असेल, माउन्सल असेल, वेल डेव्हलप असेल, तर त्या व्यक्तीचं वक्तृत्व, वाणिज्य, व्यापार, स्मरणशक्ती खूप चांगली दिसून येते. बरोबर. परंतु तो जर इथं खड्डा असेल, दबलेला असेल, तर मग त्या व्यक्तीला मेमरीचा इश्यू, लक्षात राहत नाही त्या गोष्टी. जिथं कुठं काही चर्चा करायच्या ना, त्या झाल्यानंतर त्या गोष्टीला व्यक्तीला आठवतं की हा हे बोलायला पाहिजे होतं, ह्या गोष्टी एक्सप्लेन करायला पाहिजे होत्या, तर दबलेला असेल तर हाही स्वभाव तिथं लक्षात येतो. दुसरं सूर्य पर्वत, बुधानंतर सूर्य आहे. सूर्य जर प्रॉपर फ्लॅट असेल तर त्या व्यक्तीला नेम, फेम, सक्सेस, ग्रोथ, त्याच्या शब्दाला मान, त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याला जी प्रगती ना ती खूप चांगली दिसून येते. पण जो दबलेला असेल, इथं जर खड्डा असेल ना तर मग मेहनत जास्त करावी लागते. डोळ्याशी रिलेटेड इश्यू दिसून येतात. म्हणजे डोळे लाल होणे, जळजळणे किंवा आईसाईट वीक असणे. बऱ्याचशा लोकांना सूर्य म्हणजे ऍस्ट्रॉलॉजीनुसार वडिलांचं प्रतीक आहे, वडील मानलं जातं सूर्याला. चंद्र म्हणजे माता आहे, सूर्य म्हणजे पिता आहे. तर वडिलांचा सपोर्ट सुद्धा काही लोकांना आहे ना खूप कमी दिसून येतो. जर जास्त डीप जर दबलेला असेल, म्हणजे ते आता पर्सेंटेज नुसार असतं किती तो दबलेला आहे काय, तर तेही तिथून दिसून येतं. इवन तुम्ही अजून एक ऑब्झर्व करा, स्वभावाचा विषय चालला आहे. काही लोक जे आहे ना सकाळी खूप उशिरा उठताना दिसतात बघा. त्यांची इच्छाच होत नाही लवकर उठण्याची.
तर अनामिका आणि मध्यमा या दोन्हींच्या मध्ये एवढा असा बबल त्यांचा जो आहे ना तो फुगलेला दिसून येईल. तुम्ही चेक करा, प्रेक्षकांनाही सांगेल मी, तुमचे मुलं म्हणा, घरातले सदस्य जे लवकर उठत नसतील आणि त्यांना झोपेतून उठायला कंटाळा येत असेल तर त्यांचा शनी पर्वत सूर्याकडे ढासळलेला दिसून येतो, टिल्टेड दिसून येतो. तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते. आणि आता सर्वात महत्वाचा जो काही ग्रह आहे तो म्हणजे गुरु ग्रह. गुरु जर प्रॉपर सेटिंग असेल, एकदम असा फुगवटा असेल, पुरुष असू द्या महिला असू द्या, अतिशय स्वादिष्ट जेवण बनवणार ते, एकदम टेस्टी जेवण. ज्यांच्या हातून टेस्टी जेवण बनतो ना त्याचा गुरु पर्वत जो आहे ना एकदम वेल डेव्हलप दिसून येतो. स्वादिष्ट जेवण बनवतात, त्यांचं सांसारिक जीवन पण खूप चांगलं असतं. विवाह वेळेवर, संतती वेळेवर, वास्तू प्रॉपर्टी जी आहे ती एकदम प्रॉपर जी आहे ना ते कन्व्हर्जन होताना दिसतं. तो गुरु अतिशय महत्वाचा आहे, त्याची सेटिंग प्रॉपर असणं गरजेचं असतं. ज्या ज्या लोकांच्या जीवनात हे सगळं स्मूथली होताना दिसतं ना त्यांचे गुरु बलवान असतात. हा एकदम प्रॉपर सेटिंग असते. तर हेही दिसून येतं. मंगळाविषयी आपण चर्चा केलीच. ज्यांचे स्ट्रॉंग असतील ते एग्रेसिव्ह असतात, फिजिकली फिट असतात. वीक असतील तर डल दिसून येतात. बरोबर. आता चंद्र पर्वत हा भाग जो आहे, चंद्र पर्वत ज्याचाही डेव्हलप आहे, एकदम प्रॉपर फुगवटा आहे, त्यांना आईचा सपोर्ट खूप चांगला मिळताना दिसतो. आई त्यांना खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करते. दूध किंवा दुधाचे पदार्थ त्यांच्या आवडीचे असतात. प्रवास पण भरपूर होतात. तर ते चंद्र पर्वतावर दिसतं. असं वेगवेगळं. शुक्र जे आहे जेवढा जास्त डेव्हलप असेल, जेवढ्या जास्त डार्क रेषा त्याच्यावरती असतील तर लक्झरी जीवनात चांगली असते व्यक्तीच्या. चांगले घर, चांगले कपडे, चांगलं फर्निचर, गाड्या, तर ते शुक्रावरून दिसून येतं. तर असे स्वभावही दिसतात आणि जीवनातले चढ उतारही तिथे दिसून येतात ग्रहांद्वारे. बरोबर. आता आजच्या युगामध्ये AI आणि डेटा अनालिसिस एवढे प्रगत लेवलला आहे, तर याच्यात हस्तरेषा शास्त्र ह्याचं स्थान कसं आहे? आता AI जर म्हणाल तर तुम्ही तिचा पहिला शब्द ए चा जो आलाय तो आर्टिफिशियल इंटेलिजंट. बरोबर. आर्टिफिशियल, जसे फुलं आहेत, हे जे काही आहे आर्टिफिशियल आहे. यातून सुगंध येईल का? नाही येणार. तुम्ही जर कोणत्याही शास्त्राला, गूढ शास्त्राला आर्टिफिशियल इंटेलिजन्सी जर जोडाल तर ते आपण जे त्याच्यामध्ये इनपुट टाकू ते कृत्रिम आहे त्या गोष्टी. त्याच्यामुळे आपण त्याची कंपॅरिझन करू शकत नाही. प्रत्येक ऍस्ट्रॉलॉजर असेल, प्रत्येक व्यक्ती असेल, त्याच्याकडे एक सिक्स सेन्स असतो, एक पॉवर असते, त्याचा एक ओरा असतो, त्याचा एक अभ्यास असतो, त्याचा एक अनुभव असतो. तर त्या गोष्टी त्यांच्याकडे ते नाहीये. तुम्ही त्याला 1000 वेळा एक प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचं सेम उत्तर देणार. पण तुम्ही एक प्रश्न घरातील सदस्याला 2 वेळा किंवा 4 वेळा वेगवेगळ्या तोच प्रश्न विचारा, त्याचं उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने राहील. बरोबर. म्हणून मग आपण कोणताही अभ्यासक, कोणतंही शास्त्र त्याच्याशी कम्पेअर नाही करू शकत. ते यंत्र झालं ना, आर्टिफिशियल झालं त्या गोष्टी. आता स्त्री आणि पुरुष यांच्या हातामध्ये ठळक फरक काय? फार मेजर असे फरक नसतात. महिला असू द्या, पुरुष असू द्या. जसं आज आपण या दोन आपल्या ज्या काही लेडी आहे, सैन्य दलाच्या ज्या काही अधिकारी आहे, त्यांचं उदाहरण घेतलं. बरोबर. त्यांचे मंगळ स्ट्रॉंग असणार म्हणून त्या एवढ्या जे काही जिगरबाज आहे, स्ट्रॉंग आहेत. हे जे बोट आहे ते उंच असणार. तर महिला आणि पुरुष असं केमिस्ट्रीमध्ये काही भेदभाव नाहीये. हा, थोड्या थोड्या गोष्टी फार 5-10% म्हणाल, महिलांचे हात थोडे सॉफ्ट असतात, पुरुषांचे थोडे हार्ड असतात. पण जे जास्त लक्झरी ज्यांच्या जीवनात आहे त्या पुरुषांचे सुद्धा मी असे नरम, मुलायम, लुसलुशीत हात पाहिलेले. म्हणून महिला आणि पुरुष असा काही भेदभाव नाहीये हस्तरेषा शास्त्रामध्ये. सगळं रंग, आकार, बोट, त्यांचे ग्रह, रेषा, चिन्ह कोणते त्यावर डिपेंड आहे. भेदभाव काही नाहीये किंवा असं विषमता काही दिसत नाहीये मला माझ्या अभ्यासानुसार. बरोबर. आता आयुष्यात माणसाच्या दैनंदिन जीवनात जो व्यवहार होतो त्यात कोर्ट कचेरी, पोलीस केस, तुरुंगवास ह्या गोष्टी येतात जनरली. तर ह्याच्याकडे तुम्ही हस्तरेषा शास्त्रातून कसं पाहता? हा, त्याचे योग असतात, त्याचे चिन्ह असतात. ज्या प्रकारांना मी सांगेल तुमच्या हातावरती तुम्ही चेक करा. ज्याही व्यक्तीच्या बाह्य मंगळ, हे बघा हा बाह्य मंगळ आहे, जसा हा अंतर्गत मंगळ आहे 180 डिग्रीवर बाह्य मंगळ आहे. इथं जर अशा आडव्या रेषा एकदम डीप डार्क अशा जर आडव्या रेषा असतील तर त्या लोकांना पोलीस स्टेशनशी संबंधित त्रास, कोर्टाशी संबंधित जे काही फेऱ्या मारणं, कोर्ट केसेस म्हणा, त्यांच्या जीवनात दिसून येतात. जेवढ्या डीप डार्क आणि जेवढ्या जास्त रेषा, मोठ्या रेषा, तेवढ्या त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनच्या, कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात. ते त्याच्या जीवनामध्ये योग दिसून येतात. इवन जर खूप मोठ्या आणि डीप जर इथपर्यंत वरती जर जात असतील राहूकडे तर तुरुंगवास सुद्धा त्या व्यक्तीला भोगावा लागतो. तर ते इथून दिसून येतं. हे पहिलं सिम्पटम्स आहे.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिप्रेशन येतं माणसाला कुठल्या गोष्टी मनाच्या विरोधात घडल्याच्या नंतर. हो. तर त्या गोष्टी घडू नयेत किंवा तसा योग आपल्याला त्यात जाणून घेता येतो का? हो, हस्तरेषा शास्त्रानुसार कोणाचा स्वभाव चिंतित आहे, कोण डिप्रेस लवकर होऊ शकतो, त्याचे सिम्पटम्स, त्याचे योग हातावरती 100% आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. बरोबर. जसं की हा जो आहे अंतर्गत मंगळ आहे. आता बघा माझा नीट अँड क्लीन स्वच्छ दिसेल तुम्हाला, जास्त रेषा नाहीये, काही नाही, काही नाही. तर बरोबर. अशा व्यक्ती स्वच्छंदी, कुठलंही टेन्शन नाही, कुठलंही प्रेशर नाही, बिलकुल जे काय आहे निवांत त्यांचा स्वभाव. पण इथं जास्त जर रेषा दाट दिसून येतील तुम्हाला, एकदम जाळं जर असेल, बरोबर. तर ती व्यक्ती तुम्हाला कायम चिंतित दिसेल. भले त्याचं करिअर, फायनान्स सगळं व्यवस्थित असेल ना, कुठला ना कुठला स्वभाव जे काही आहे ना, चिंता त्याच्या मनामध्ये लागून असलेली असते, त्याला ते दिसून येतं. प्लस डिप्रेशन, जर ह्या चिंता रेषा पण आहे आणि जीवन रेषेवर त्याला जेव्हाही राहू रेषेचा कट येतो, त्यावेळेला तो व्यक्ती जास्त डिप्रेस होताना दिसून येतो. ओके. राहू म्हणजे काय आहे? मुंडकय. तो इल्युजन क्रिएट करतो, निगेटिव्ह थॉट मनामध्ये आणतो. त्यावेळेला त्याचं माइंड जे आहे ना, ते काम करत नाही. डिप्रेस होण्याचे किती 3-4 कारणं असतात. बरोबर. करिअर, फायनान्स, रिलेशनशिप, ग्रोथ, ह्या गोष्टी ज्या आहे आणि हेल्थ. हेल्थ ज्या वेळेस बरोबर. खराब होते, व्यक्तीचे मोठमोठे आजारपण, तेव्हाही व्यक्ती डिप्रेस होतो. तर ह्या बरोबर. 4-5 जे पॉइंट आहे, तर ते राहू रेषेमुळे उत्पन्न होताना दिसतात. तर ज्याही व्यक्तीच्या जीवन रेषेला राहू रेषा कट करेल, बरोबर. तिथं त्याची हेल्थ, वेल्थ, फायनान्स, मेंटल जी काही सिच्युएशन असते, कंडिशन असते, राहू डिस्टर्ब करतो. कारण मुंडका आहे ना, तर बरोबर. तो माइंडवर वार करतो. निर्णय चुकतात लोकांचे. बरोबर. चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात, चुकीच्या कालावधीमध्ये बिझनेस चालू करतात, चुकीच्या कालावधीमध्ये जॉब क्विट करतात, दुसरं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. त्या कालावधीमध्ये बऱ्याचदा जे काय आहे, ड्रग्स म्हणा किंवा काही ॲडिक्शन म्हणा, सट्टा, गॅमलिंग, शेअर मार्केट अशा ठिकाणी सुद्धा इन्व्हेस्ट करताना दिसतात आणि लॉसेस होतात. त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाताना दिसतात. बरोबर. तर राहू रेषेचा कट हा व्यक्तीला डिप्रेशनकडे घेऊन जाणारा असतो. तो एक निगेटिव्ह चिन्ह आहे. जेवढ्या जास्त राहू रेषा, तेवढे जास्त व्यत्यय, तेवढे जास्त स्पीड ब्रेकर व्यक्तीच्या जीवनात येताना दिसतात. बरोबर? बरोबर. हो. आता समाजात जर आता आपण पाहतोय तर सगळ्यात मोठी समस्या जी अलीकडे निर्माण होत चालली, तर घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कोर्टात ह्या केसेसचे प्रमाण पण वाढत चाललेलं आहे. ही समस्या प्रत्येकाची म्हणजे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात जास्त जाणवते. हो. तर याचे योग पुढील आपल्याला ते लक्षात येतात की किंवा जाणून घेता येऊ शकतात का? हो, 100%. घटस्फोट, सांसारिक जीवन हे आपलं गुरुशी निगडीत गोष्ट आहे. ज्याही व्यक्तीचा गुरुपर्वत शनीकडे झुकलेला असतो. सगळ्यांनी आपले हात बघा, ज्यांचे बरोबर. डिवोर्स झालेले असतील, ज्यांचे ब्रेकअप झालेले असतील, ज्यांचे पोलीस स्टेशन, कोर्ट मॅटर चालू असतील, त्या लोकांचा तुम्हाला गुरुपर्वत जो आहे शनीकडे फुगलेला दिसून येईल, सरकलेला दिसून येईल. तर सांसारिक जीवन त्यांचं डिस्टर्ब दिसून येतं. 99.99% डिवोर्सकडे त्यांचा कल दिसून येतो. तर बरोबर. पहिलं लक्षण सांसारिक जीवनासाठी आहे. गुरु जो आहे ना, तो प्रॉपर सेटिंग पाहिजे. शनीकडे जर ढासळलेला असेल, फुगलेला असेल, तर त्यांच्या जीवनामध्ये जे काय कोर्ट मॅटर आणि पोलीस स्टेशन दिसून येतं रिगार्डिंग डिवोर्स. प्लस ज्यांच्या हातामध्ये रागाची रेषा, जसं आपण अगोदर बघितलं, हृदय रेषेतून इकडे जाणारी किंवा हृदय रेषात जर मंगळावर जात असेल, तर हे 2 फॉर्म्युले ज्याही व्यक्तीच्या हातात आहे, आतापर्यंत अशा हजारो केसेस मी पाहिलेले आहेत. ते वकिलाचं, पोलिसांचं, मध्यस्थीचं, वडीलधाऱ्यांचं कोणाचंही ऐकत नाही. त्यांचा 99% कल हा घटस्फोट किंवा डिवोर्सकडे असतो, की मला हे रिलेशन आता ठेवायचं नाही. तर बरोबर. ह्या 2 फॉर्म्युले जे असतील ना समीकरण, तर त्यांच्या जीवनात घटस्फोटाचा योग आहे, आहे, आहे. आता आपले जे श्रोते आहेत ऐकतायत हो. युट्यूबवर म्हणा किंवा सोशल मीडिया, तर त्यांना घरी आपल्या हस्तरेषा पाहून काही पाहता येईल का स्वतःच काय असं हो, मार्गदर्शन ऑब्विसली करू? बघू शकतात. हे बघा, हम्म. रेषांचं चढ उतार तर त्यांना समजणार नाही. हम्म. बरोबर? जसं मी म्हटलो, आम्ही प्रॉपर फोटोग्राफी करतो. बरोबर. ऑफिसला आल्यानंतर म्हणा किंवा ऑनलाईन जरी असेल तर ते गाईड करतो आम्ही. तुम्हाला ह्या केमिकलने क्लीन करायचंय, या प्रकारे हे मोबाईल वापरायचे, कसं सनलाईट यूज करायची, कशी नीळ लावायची. तर ते जे आहे ती प्रोसेस आहे. ज्यांना विश्लेषण करायचंय त्यांना आम्ही ते गाईड करतो. इव्हन पण बेसिक शिकवतोय. लेवलला पण बेसिक लेवलला जर आहे, तर आपण आज बघितलंय, जर तुमच्या हाताचा रंग गुलाबी दिसत असेल तुम्हाला, बघा गुलाबी, बरोबर. तो समृद्धीचा रंग आहे. ते प्रेक्षक घरी बसून बघू शकता. बरं, आपल्या हाताचा रंग जो आहे गुलाबी आहे, तर मनी फ्लो, पैसा कुठून ना कुठून येत असतो. पिवळ्या कलरचा किंवा व्हीट कलरचा गव्हाळ जर रंग असेल, तर त्या व्यक्ती कंजूस,
पैसे खर्च करत नाही. बरोबर. तेही प्रेक्षकांना सांगेल, चेक करा तुम्ही, ज्यांचेही गव्हाळ रंग आहे, किती पैसे असू द्या त्या व्यक्तीकडे, खर्च करणार नाही, कंजूस दिसून येतील. ग्रे कलर विषयी आपण ऑलरेडी बोललो. त्यानंतर अजून एक, लाल रंग जर असेल हातावरती लाल, तर ती व्यक्ती डेली ड्रिंकर, रोज जे अल्कोहोल कंझ्युम करतात, नशा करतात, दारू पितात, त्यांचे हात, इवन चेहरा, इवन त्यांचे डोळे तुम्हाला लाल दिसून येतील. तेही घर बसल्या तुम्ही चेक करू शकता. जर कोणी असेल तसा डेली ड्रिंकर, हात बघा तुम्हाला तसा लाल दिसून येईल, एकदम ऍपल सारखा असा लाल. जेवढा जास्त तो ड्रिंकर तेवढा त्याचा हात लाल दिसून येतो. तर हे घरी बसून प्रेक्षक बघू शकता. बोटांचा ऑलरेडी मी सांगितलेला आहे, पर्वतांचं ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. रेषा म्हणाल तर रेषांविषयी आपण चर्चा केली. वळणदार रेषा प्रेमळ स्वभाव, खाली झुकलेली असेल त्याच्यातून ब्रांचेस असेल तर रागीट स्वभाव. मस्तक रेषा जेवढी खालच्या बाजूला झुकलेली तेवढा कल्पना शक्ती त्या व्यक्तीची चांगली, तेवढी त्याचं जे काही आहे धार्मिकता त्याच्यामध्ये जास्त, पूजापाठ करणार, मंदिरात जाणार, दान धर्म करणार, अंध अपंग वृद्ध त्यांची सेवा करणार. तर ते सगळं मस्तक रेषेवर आपण बोललेलो आहोत. बरोबर. ते तिथं दिसतं. धन रेषा जर चांगली असेल, चमकदार असेल तर पैसा जास्त येतो. एक पॉइंट अजून मी कव्हर करेल, मल्टिपल इन्कमचे सोर्सेस. काही लोकांकडे बघा तुम्ही, जॉबही असतो, बिझनेसही असतो, शेती असते, काही थोडेसे काही प्लॉट म्हणा, घर म्हणा, रेंटने दिलेले असतात, शेअर मार्केट करतात, तिथूनही पैसा, असे मल्टिपल सोर्सेस असतात. तर त्यांच्या हातावरती धनरेषा ज्या आहेत त्या मल्टिपल दिसून येतात. ओके. जेवढ्या जास्त धनरेषावरती जाणाऱ्या तेवढे इन्कम सोर्स त्यांच्या हातात जास्त दिसून येतात. तर तेही तिथं घर बसल्या बघू शकता तुम्ही, तुमच्या हातात किती धनरेषा आहे आणि ते तंतोतंत तुमच्या हाताशी ते ऍट्रिब्यूट, तो स्वभाव, ते योग जुळताना दिसून येणार. असं इझिली बघू शकता. हो. आता हस्तरेषा शास्त्रानुसार आपण हात दाखवला, हात बघितल्याच्या नंतर भविष्यात कळलं की चांगला आहे, तर त्याने त्याच्यावर अवलंबून राहावं की कर्म पण करत राहावं? 100% कर्म करायला पाहिजे. जर त्याच्याकडे जर अधिकारी, IAS IPS होण्याचे, राजकारणी होण्याचे किंवा एखादा चांगला व्यापारी होण्याचे गुण जर आहे त्याच्यामध्ये, ऑब्व्हियसली त्यांनी करिअरमध्ये पुढे जायला पाहिजे ना. जेव्हा आम्ही सांगतो की हा या कालावधीत किंवा ह्या एज मध्ये तुम्हाला खूप चांगला योग आहे, तुमच्या धनरेषाही चांगल्या आहे, तुमच्याकडे हे चिन्हही आहे, मग त्याने थांबायची काय गरज आहे? बरोबर. कर्म कोणालाही चुकत नाही. अजिबात. कर्म करणं अतिशय गरजेचं. त्याने जर प्री दिली, मेन्स दिली, फिजिकल दिली, इंटरव्ह्यू दिली, तर त्याला जे काही आहे जॉईनिंग मिळणार आहे, नोकरी मिळणार आहे. तो जर चिन्ह आहे पण जो प्रयत्न करत नसेल, त्याला आम्ही असं म्हणणार नाही की तू प्रयत्नच करू नको, तू फॉर्मच भरू नको आणि तू अधिकारी होशील. असं होईल का? कधीच नाही. कर्म हे करणंच आहे. बरोबर. कर्माला त्याला ऑप्शनच नाहीये. कर्म 99% आहे, 1% हा GPS आहे किंवा हे आमचं मार्गदर्शन आहे. तर कर्माला मी 100% जे आहे ना ह्या लेवलला ठेवतो, करायलाच पाहिजे. हो. आता हे हातावर जे यम चिन्ह आहे, त्याचा नेमका अर्थ काय? असे बरेच चिन्ह आहेत जे की रीलवर, युट्यूबवर आता प्रचंड धुमाकूळ करतात. एक्स साईन, एम साईन किंवा मनी ट्रायंगलला सुद्धा खूप वाढून चाढून सांगितलं जातं. तर आपण सुरुवात एम साईन पासून करू. मुख्य रेषा आहेत हृदय रेषा, धन रेषा, मस्तक रेषा आणि जीवन रेषा. एक असं जर बघितलं, झाला यम चिन्ह तयार. हे बघा, हृदय रेषा, धन रेषा, मस्तक रेषा आणि जीवन रेषा कॉमन आहे, प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे. त्यामुळे हुरळून जायची किंवा उत्साहित होण्याची गरज नाही. अरे एम साईन आहे तर करोडपती होणार, अरबपती होणार. कॉमन त्या रेषा आहे. सगळ्यांच्या हातात एम चिन्ह तयार होतं. 90% लोकांच्या हातात एम चिन्ह तयार होतं. कॉमन चिन्ह आहे. हाताचे चढ उतार, रेषा, पर्वत, चिन्ह हे करोडपती, अरबपती किंवा अधिकारी किंवा मोठ्या लेवलवर जाण्यासाठी बघावं लागतं. ते एक मिथ आहे. एम चिन्ह एक भ्रम आहे. ओके. एक साईन सुद्धा एक आहे बघा. आता भ्रम आपण जे काही आहे याच्यातले करू. आता एक साईनचा जो आहे अर्थ तो आम्हाला समजून सांगा. याचाही खूप धुमाकूळ आहे युट्यूबवर आणि रील्सवर. एक साईन, एक साईन. ते बघा, धनरेषेवर जनरली एक साईन लोक दाखवतात. ही जी वरती जाणारी धनरेषा असते, हृदय रेषा आणि मस्तक रेषा दोन्हींच्या मध्ये एक असा आडवा कट लागलेला असतो, उभी धनरेषा असते. बरेचसे जे काही आहे लोक जे आहे ते सांगतात की 3% लोकांच्या हातात हे जगात, 7% लोकांच्या हातात असं चिन्ह असतं. परंतु आणि ते लोक करोडपती, अरबपती होणार, मिलेनियर होणार, तसं बिलकुल काही नाही. ते जे चिन्ह आहे, धन रेषेला कट देणारं चिन्ह आहे, त्या वयामध्ये व्यक्तीला फायनान्शियल लॉस होणार, आर्थिक अडचण येणार.
याच्याही पुढे जाऊन सांगतो का लोक खुश होतात. कारण हे सोशल मीडिया आणि जे काय आहे यंग युथ जास्त बघतंय आजकाल. बिलो 30 जे आहे ना ते खूप जास्त हे जे आहे फ्री डेटा मिळतो मग तो कुठेतरी युज करायचा तर ते जास्त बघतात आणि खुश होतात. पण जे मॅच्युअर्ड लोक आहे ज्यांचं वय 38, 40, 45, 47 आहे त्यांना बघा तुम्ही तुमच्या हातात चेक करा. धनरेषेवर कट जाऊन आणि असं एक साईन तयार होत असेल तर त्यांना 100% त्या कालावधीत लॉस गेलेला दिसून येतो. आणि ते लोक मान्यही करतील की हा ह्या कालावधी मला अडचण आली होती, इथं मला लॉस गेला होता. पण युथला ते माहितीच नाहीये. हुरळून जातात, अरे हा माझ्या हातात तो एक दिसतंय, मी करोडपती होणार, अरबपती होणार. त्याच्यासाठी ते चिन्ह बघावं लागत नाही, बाकीचे पॅरामीटर्स आहेत. तर ते एक मीथ आहे. अजून मनाने काही चिन्ह माइंडमध्ये तयार केलेले असतात लोकांनी. आमच्याकडे येतात ना, सर माझ्या इथं इथं स्वस्तिक आहे, ह्या इथं त्रिशूळ आहे, इथं मला डायमंड दिसतो, इथं मला लोटस किंवा कमळ दिसतं. असे कोणतेही चिन्ह पामिस्ट्रीमध्ये नाही. चिन्ह आहेत, माशाचे चिन्ह आहे, चौकोन आहे, त्रिकोण आहे, स्टार आहे, हे सगळे पामिस्ट्रीतले चिन्ह आहेत. त्याचं गुणधर्म आहे. पण हे जे मनाने तयार केलेले जे आहे इमॅजिनरी चिन्ह, असे कुठलेही चिन्ह हस्तरेषा शास्त्रात त्याचं काही मिनिंग नाहीये. ते खुश व्हायला बरं वाटतं एकदम, हा जे काय आहे ना सोशल मीडियात ते सांगतात, तसं नाहीये. आता हृदय रेषा जी आहे ती जर तुटलेली दिसली तर ह्याचा अर्थ असा आहे का की तुमचं प्रेम जीवन असेल ते भंग होईल किंवा तुटेल किंवा विरह निर्माण होईल? हा पण एक भ्रम आहे, गरजेचं नाहीये. हृदय रेषा जिथे कुठं ब्रेक होत असेल, कट होत असेल तर तिथं इमोशनल सेटबॅक येतोच व्यक्तीच्या जीवनामध्ये. बऱ्याचदा बघा, फक्त आपण त्याला रिलेशनशिपशी किंवा लव्हशी किंवा याच्याशी जोडणं चुकीचं आहे. बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये एकदम जवळच्या व्यक्ती, काहींचं एक वडिलांवर प्रेम असतं ते सोडून जातात, काहीतरी कुठं ना कुठं त्यांचा अपघात म्हणा काहीतरी जे आहे ते घडून येतं. आईवर खूप जे लोक प्रेम करतात, आपल्या भावावर, पत्नीवर, एखादा एकदम क्लोज फ्रेंड असतो तो सोडून जातो. त्या कालावधीत सुद्धा जे आहे ना व्यक्तीची हृदयरेषा तुटलेली दिसून येते. म्हणून तो जो कालावधी आहे ना त्यांना हार्टने म्हणा तो पेनफुल जातो. इमोशनली जे आहे ना तो सेटबॅक देणारा असतो, पेन देणारा असतो. असं त्याचं ऍक्च्युअल जे काय आहे ते ऍट्रिब्यूट आहे. त्याला फक्त ब्रेकअप आणि त्याच्याशी जोडणं 100% चुकीचं आहे. हाताच्या बोटामधील जे अंतर आहे त्याच्यावरून आपल्याला जीवनाच्या स्वभावाविषयी काय कळतं का माणसाच्या? बोटातले अंतर जे आहे, इथलं मधलं अंतर म्हणताय ना तुम्ही, तो सुद्धा एक भ्रम आहे. बऱ्याच लोकांचं जे काय आहे त्याच्यावर मत आहे की इथं बोटांमध्ये जर गॅप असतील तर ती व्यक्ती धनसंचय करू शकणार नाही, त्याच्या हातून जे काय आहे संपत्ती जाते, धनसंचय होत नाही. ते साफ खोटा आहे, चुकीचं आहे. कितीतरी श्रीमंत लोकांच्या बोटांमध्ये मी गॅप पाहिलेले आहेत, तसं काहीच नाही. मला एक जाणून घ्यायचंय की विवाहाची वेळ सगळ्यात महत्वाचं आहे की आता ग्रामीण भागामध्ये मुलीच मिळत नाहीत लोकांना लग्नासाठी आणि सगळे चिंतित आहेत युथ. तर मग विवाहाची वेळ आणि योग कळतो का? हो, मग जसं आपण बघितलं ज्या कालावधीमध्ये मंगळाहून रेषा येऊन जीवन रेषेला टच करेल किंवा मस्तक रेषेला टच करेल त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीचा विवाह होताना दिसतो. आता माझं सुद्धा एक ऑब्झर्वेशन आहे, या मागच्या 15-20 वर्षात विवाहाचं वय जे आहे ती मर्यादा पुढे पुढे चाललेली आहे. पूर्वी बघा तुम्ही 18, 20, 22, 24 या कालावधीमध्ये विवाह व्हायचे. पण सध्याचं माहित नाहीये 25 ते 30 हा एक ऍव्हरेज कालावधी झालेला आहे विवाहाचा. मग 35 पर्यंत चाललाय. 35च्या पुढे माझ्याकडे येतात 40, 42, 44 पर्यंत सुद्धा मी विवाहाचे योग जे आहे ना ते काढलेले आहेत. तर सध्या धकाधकीचं जीवन म्हणा किंवा करिअर साठी म्हणा किंवा एज्युकेशन साठी म्हणा, स्टेबल होण्यासाठी म्हणा, हे एक रिझन बोललं जात आहे. पण योगच उशिरा निघताय. मी मुला मुलींचे बघतोय खूप जनरली 25-30च्या नंतरच योग निघताना दिसतात. खूप रेअर असे 10-20% की ज्यांचे बिलो 30 विवाहाचे योग निघताय. 25 पर्यंत तर मी खूप कमी बघतोय. ग्रामीण असू द्या, पूर्वी म्हटलं जायचं की आणि ग्रामीण भागात खूप लवकर लग्न करतात किंवा विवाह होतात. परंतु तिथं सुद्धा मी आज 30-30 आणि 32-32, 35-35 वर्षाच्या मुलं मुली जे आहे ना त्यांचे विवाहाचे योग किंवा जे आहे ते दिसून येत नाही, त्याच कालावधीत दिसतात. तर ते आहे ते, आता त्याचं रिझन मला माहिती नाहीये, पण योग तिथं दिसून येतात. बरोबर. आता हस्तरेषा शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची मृत्यूची तारीख वगैरे कळू शकते का? नाही, तसं नाही कळत, तसं नाही कळत. जनरली हे डिफेन्सचे लोक किंवा होम मिनिस्टर, महिला मंडळ जर हसबंड सोबत जर आले ना तर त्यांची जीवनरेषा बघून घ्या, तुझी जीवनरेषा कशी आहे, काय आहे हे विचारतात. याच्या मागचं त्यांचं रिझन असतं की यांची आयुष्य किती आहे. बरोबर.
बऱ्याच लोकांचं असतं, आई जर सोबत असेल, पत्नी असेल, बहीण असेल, तेव्हा ना त्यांची जीवनरेषा बघून घ्या सर, बरोबर त्यांची जीवनरेषा बघा बरं गुरुजी. आयुष्य कोणाचंही कॅल्क्युलेट करता येत नाही. जसं आपण AI नुसार म्हटलो, तर नुसती लेंथ नुसार जर कॅल्क्युलेट करायला गेलं ना, तर 90-90, 100-100 वर्ष ज्या लोकांची लेंथ होती जीवनरेषेची, त्यांनाही आम्ही 30, 40 आणि 50 मध्ये जाताना पाहिलेलं आहे. आणि ज्यांची छोटीशी जीवनरेषा होती, जिची लेंथ समजा 30-40 वर्षाची असेल, त्यांना सुद्धा 60-60, 70-70, 80-80, 90-90 वर्ष जगताना पाहिलेलं आहे. त्यामुळं हे एक क्वेश्चन मार्क आहे किंवा परमेश्वराने त्याच्याजवळ ती गोष्ट राखून ठेवलेली आहे. कधी कोणाचा किती टॉक टाइम आहे तर ते त्याच्यावर सोडावं. कोणीही त्या विषयात पडू नये की माझं रोज एक नवीन जीवन मिळतंय आपल्याला सकाळी उठल्यानंतर, त्या दिवसाचा आनंद घ्यायचा ना. कशाला उगाच ते चला कोणी करतही असेल प्रिडिक्ट की ह्या ह्या व्यक्तीचं एवढं आयुष्य आहे, करणार काय? जर व्यक्ती 30 वर्षाचा आहे, एखाद्याने सांगितलं की तुमचं वर्ष आयुष्य जे आहे ते 40 पर्यंतचे, तो ते जे 10 वर्ष येतो डिप्रेशन डिप्रेशन, अरे यार मी 40 वर्ष जाणार. मजा येईल का त्याच्या जीवनाला? ते गूढच राहिलेलं ते चांगलं. गूढ राहिलेलं किंवा तो सस्पेन्स राहिलेला कधीही चांगलं, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता अनेक लोक आहेत ना हस्तरेषा शास्त्रावर विश्वास ठेवत नाहीत, हा. पण ज्यावेळेस ते अनुभव घेतात किंवा बघतात त्याच्यानंतरचा अनुभव काय येतो? तुम्हाला काय अशी उदाहरण? सरेंडर होतात. मी जसं तुम्हाला म्हटलो ना की आमच्याकडे येतात तर ते टेस्टिंगला आलेले असतात. नाही, माझा काही प्रश्न नाहीये, बघा तुम्ही फोटो बिटो काढून काय आम्हाला लगेच कळतं, अरे हा ह्या व्यक्तीचा काही जास्त विश्वास नाहीये, याला वडिलांनी, आईने, पत्नीने, भावाने प्रेशराईज करून आणलेलं आहे की चल तुझं आपण बघू काय काय नाही, जॉब का लागत नाही, का विवाह होत नाही. ऍक्च्युअली त्या व्यक्तीचा विश्वास त्याच्यावर नाहीये. पण ज्या वेळेला त्याचं सगळं टॅली करून दिलं जातं ना, मग ते हात जोडतात, विचार हो सर तुम्ही जे सांगितलं ना अगदी तंतोतंत तसंच आहे. असे कित्येक लोक आणि कित्येक कस्टमर क्लायंट जे आहे ना ते माझ्या सानिध्यात आहे. सुरुवातीला ते निगेटिव्ह होते ह्या शास्त्राविषयी, कारण काय होतंय मार्केटमध्ये तसं जे आहे ना अनुभव पण लोकांना आहे ना विचित्र येतात किंवा निगेटिव्ह येतात. त्यामुळे त्यांची श्रद्धा त्यामुळे त्या शास्त्राविषयी जी भावना जी आहे ना ती निगेटिव्ह झालेली असते. कोणी काही प्रॉपर सांगितलेलं नसतं. तुम्हाला एक किस्सा सांगायचा, तर 1-1.5 महिन्यापूर्वीचा एक किस्सा आहे. मुंबईवरून एक जे काही पालक जे आहे हजबंड वाईफ, त्यांच्या मुलीला माझ्याकडे घेऊन आले. तिला कुठल्या तरी ऍस्ट्रॉलॉजरने, कोणत्या तरी ऑक्युलर सायन्स मधल्या व्यक्तीने सांगितलं की मागच्या जन्मामध्ये जे आहे ना तू सुसाईड केलेलं आहे, आत्महत्या केलेली आहे, आणि मला ह्या जन्मात सुद्धा जे आहे ना सुसाईडचे योग दिसून येतात. आता ती एकदम ब्रिलियंट मुलगी, एका सरकारी पदावर 28 वर्षाची मुलगी होती ती. तो डिप्रेस ना, चिंतित एकदम, अरे यार हे असं काय. तिचे पेरेंट्स पण चिंतित. ज्यावेळेस आली सगळं विश्लेषण केलं, तिचाही या गोष्टीवर विश्वास नव्हता, पण ते तसं सांगितलं ना तर तिला ते निगेटिव्ह इम्पॅक्ट माइंडवर झाला. सगळं प्रॉपर तिला सांगितलं, कधी नोकरी मिळाली, कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड, कधी तुझ्या जीवनामध्ये प्रोग्रेस. इव्हन त्या मुलीने माझ्या मते वास्तू पण झालेली होती, तिचे घर पण परचेस केलेलं होतं तिनं. तर ते सगळं तिचे आवडी निवडी, स्वभाव, करिअर, फायनान्शियल सगळं तिला सांगितलं ना, ती एकदम शॉक झाली आणि एकदम फ्रेश झाली. मी तिला सांगितलं तुझ्या हातात असे कुठलेही योग दिसत नाही. जनरली सुसाईडचे म्हणा किंवा ते योग आहे ना, चंद्र पर्वतावर मोठा असा एक क्रॉस दिसून येतो. ह्या चंद्र पर्वतावर मोठा अशी फुली दिसते आणि राहू रेषेचे मोठमोठे वार असतात. जेव्हाही राहू भ्रमित करतो, इल्युजन क्रिएट करतो, डिप्रेशन देतो, आणि इथं जर तो क्रॉस असेल मग त्या व्यक्तीची टेंडन्सी जी आहे ना तिकडे दिसून येते सुसाईडकडे. तसे योगच नव्हते तिच्या जीवनात, तसं काहीच नाही तिच्या, एकदम सगळं प्रॉपर होतं. तर तिला समजून सांगितलं ना तर ती एकदम पॉझिटिव्ह फीडबॅक तिने दिला की हा सर मला एकदम तुम्ही माइंडच माझं जे आहे ना ते रिफ्रेश करून टाकलं. मला ह्याच गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या म्हणून मी येण्यासाठी एवढी उत्साहित नव्हते, पण मम्मी पप्पा सोबत आले, बघावं म्हटलं काय. असेही फीडबॅक आम्हाला येतात. आता तुम्ही प्रशिक्षण देता याच्यात ह्याचं, तर ह्या शास्त्राचा हस्तरेषा शास्त्राचा अभ्यास कोणी करावा आणि सामान्य लोकांना त्याचा काय फायदा होतो? मी तर सांगेल प्रत्येक व्यक्ती जो आहे या शास्त्राचा अभ्यासक बनवू शकतो. ऍटलिस्ट वैयक्तिक तरी गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे. आपल्या बाबतीमध्ये काय आहे, आपल्या कुटुंबाच्या बाबतीत. जसं मी पेरेंट्सचं म्हणलो की खूप इच्छा असते, अरे नाही हा IASच झाला पाहिजे, नाही हा डॉक्टरच झाला पाहिजे, किंवा ह्या मुलीने जे आहे बँकिंग मध्येच करायला पाहिजे, एअरफोर्स मध्ये करायला. ज्यांची इच्छा आहे त्यांनी 100% जाणून घ्यायला पाहिजे. आपल्या बाबतीतही आपल्या आसपासचे जे लोक आहे, कुटुंब आहे, मित्र आहे, नातेवाईक आहे, त्यांचे स्वभाव असतात, त्यांचे योग असतात. तर जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर 100% प्रत्येक व्यक्तीने जाणून घ्यायला पाहिजे. कन्सल्टेशन म्हणा किंवा स्वतःच्या बाबतीत तर 100%, प्लस अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही 4 लोकांना गाईड पण करू शकता ना. बरोबर. एखादी जर आई आहे तर मुलीला जर जबरदस्ती तिला जो अभ्यासालाच बस,
तुझं हेच कच्चं आहे, गणितच कच्चं आहे, सायन्सच कच्चं आहे, नाही तुला क्लासच लावू, ट्युशनच लावू, तर ठीक आहे, त्यांची इच्छा आहे. पण जर त्याची करंगळी शॉर्ट असेल तर आम्ही काही उपाय सजेस्ट करतो. त्याच्यामध्ये रेमेडीचा एक पार्ट असतो. ते छोटे छोटे उपाय जर त्याला दिले तर तो अजून जास्त माइंड त्याचं फ्रेश होईल, ब्रिलियंट होईल, त्याचा फोकस वाढेल. तर अभ्यास 100% प्रत्येकाने करायला पाहिजे. वेलकम आहे सगळ्यांसाठी. आपले क्लासेसही चालतात, झूम वरती असतात. ऑक्कल्ट शास्त्रातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी तर ऑलवेज वेलकम. ज्यांचं कुंडलीचं ज्ञान आहे, अंकशास्त्राचं ज्ञान आहे, वास्तुशास्त्राचं ज्ञान आहे, तर हे शास्त्र तुम्हाला तिथं कस्टमरची, क्लायंटची मदत करण्यामध्ये 100% जे काय आहे सपोर्ट करणार. तर ते माझ्याकडे येतात. कितीतरी माझे विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या शास्त्राचे जे काही अभ्यासक आहेत ते प्रॅक्टिसही करतात खूप चांगल्या लेवलवर, आणि इकडून त्यांना पटकन बूस्ट मिळतो. आता संपर्क करायचा असला तर कसा करायचा तुम्हाला? डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी नंबर असणार आहे, माझे मोबाईल नंबर असणार आहे. आमचं जे काही कार्यालय आहे ते नाशिकला आहे, देवळाली कॅम्पला. मोबाईल नंबर आहे. ज्यांनाही क्लास करायचा असेल, अध्ययन शिकायचं असेल, तेही संपर्क करू शकता. प्लस ज्यांना कन्सल्टेशन जाणून घ्यायचं असेल स्वतःच्या बाबतीमध्ये किंवा फॅमिली मेंबरच्या बाबतीमध्ये, तेही संपर्क करू शकता. दोन्ही सुविधा उपलब्ध आहे. दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या देशात जे लोक आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईनची सुविधा आहे. हाताचा तळ, हाताचे फोटो पाठवून तुम्ही कन्सल्टेशन घर बसल्या घेऊ शकता. ज्यांना इच्छा आहे की नाही पर्सनलीच आपल्याला जायचंय, ते ऑफलाईनही येऊ शकता ऑफिसला आपल्या नाशिकच्या, तिथं येऊन तुम्हाला कन्सल्टेशन मिळेल. बाकी विषय राहिला कोर्सचा, अभ्यासाचा, तर झूमवर ऑलरेडी आपले क्लासेस चालू आहे. तुम्ही रजिस्टर करा, तुमचं नाव नोंदणी करून तुमचा क्लास घ्या, ती बॅच घ्या. त्याच्यामध्ये बेसिक लेवल पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत कोर्सेस आपल्याकडे आहे. ज्यांना शून्य नॉलेज आहे याचं, त्यांना बेसिक कोर्स असतो. जे ऑलरेडी यात शिकलेले आहे किंवा त्यांचं बेसिक झालेलं आहे त्यांना ऍडव्हान्सही कोर्स असतो. तर ते ऍडव्हान्स लेवल म्हणजे कन्सल्टेशन लेवल पर्यंत त्यांना शिकवलं जातं. ते प्रिडिक्शन करू शकता, तर ते कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांनी कॉल करायला पाहिजे. रजिस्ट्रेशन करा, शिका. नंबर अजून सांगा तुमचा. माझं जे 2 नंबर आहेत, पहिला नंबर आहे 8830820124. दुसरा जो नंबर आहे 9209277055. दोन्ही नंबरवरती ते संपर्क करू शकता. सर, आज या ठिकाणी तुम्ही आलात, तुमचा बहुमूल्य असा वेळ आमच्यासाठी दिला, श्रोत्यांसाठी दिला, खूप बहुमूल्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सत्ता मंचातर्फे तुमचं खूप खूप मी स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद. मलाही खूप मजा आली, खूप जे काही आनंद झाला. खूप छान प्रश्न तुम्ही मला विचारले. जे श्रोत्यांच्या मनातले, जे एका कॉमन मॅनच्या मनातले जे प्रश्न होते, अतिशय अचूकपणे तुम्ही मला विचारले, आणि श्रोत्यांनाही हा पॉडकास्ट पाहण्यासाठी प्रचंड आनंद मिळेल. त्यांनाही या गोष्टीचं नॉलेज जे आहे त्याच्यामध्ये भर पडेल असं मी गृहीत धरतो. आणि सर्वांचे, टीमचे, तुमच्या प्रेक्षकांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या या सत्तामंचावर सन्माननीय हस्तरेषा शास्त्रज्ञ अमरनाथ तांबे सर आले आणि त्यांनी सविस्तर अशी हस्तरेषा शास्त्राबद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शनही केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि आपणही आपला अमूल्य असा वेळ रसग्रहण करण्यासाठी दिला, त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. अमरनाथ तांबे सरांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि येणारा एपिसोड जर आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.